प्राप्त प्रसंगी शिवीसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग काही प्रातिभाषिक सत्तेमध्ये आहेत, काही व्यावहारिक सत्तेमध्ये आहेत आणि काही पारमार्थिक सत्तेमध्ये आहेत. तर हा जो शिवेसाठी घेतलेला उपस्थित अभंग हा व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये वर्तमान कालाला प्राधान्य दिले जात असतं. महाराज सांगतात की या वर्तमान कालामध्ये प्रत्यक्षरित्या असणाऱ्या या व्यावहारिक सत्तेमध्ये प्रत्यक्षरित्या असणाऱ्या व्यवहाराच्या संबंधाने त्याला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रत्यक्ष वर्तमान कालामध्ये म्हणजेच भगवान परमात्म्याच्या भेटीनंतरचे उद्गार आले. भेट झाल्यानंतर प्रत्यक्ष तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहिले आणि महाराज सांगतात की झाले समाधान. त्यांना विचारलं तुम्हाला समाधान झालं, पण कशामुळे समाधान झालं? महाराज म्हणतात तुमचे देखिले चरण, तुमचे चरण देखल्यामुळे माझ्या मनाला समाधान झालं. बरं म्हटले महाराज, माझे तुमचे चरण पाहिल्यानंतर समाधान झालं, आणखीन काय झालं? त्या असणाऱ्या चरणापासून म्हणजे स्वस्वरूप अवस्थेपासून ते जे मन असणार समाधानाला पावणार ते मन आता त्या स्वरूपापासून दूर येऊ शकत नाही, दूर येत नाही. घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते येत नाही. काय येत नाही? त्याचं एकच कारण आहे, ते मन ज्यावेळेस त्या चरणापाशी गेलं, स्वस्वरूप अवस्थेमध्ये गेलं, ते चरण स्वरूप अशा प्रकारचं झालं, ते भगवान परमात्म्याच्या रूपाशी एकरूप झालं. बरं म्हटले महाराज, आणखीन काय झालं? तुमचे चरण पाहिल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, सुरवाडिक म्हणजे याचे तीन अर्थ आहेत. सुरवाडिक म्हणजे भिकारी, सुरवाडिक म्हणजे योगायोग आणि सुरवाडिक म्हणजे कर्माचा परिपाक झाला. असे तीन अर्थाने सुरवाडिक शब्द आहे. तर महाराज सांगतात पुढे केने शब्दाने आपल्याला असं घ्यावं लागल, एखादा ठेवा, जसा एखादा भिकारी मनुष्य आहे, दारिद्र्य मनुष्य, त्याला एखादा ठेवा सापडला किंवा सहज कर्माचा परिपाक झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये पारमार्थरूपी धन म्हणजे ठेवा सापडावा, असे तीन अर्थाने त्याचे अर्थ होतात. आपल्याला जो आवडेल तो घेण्यासाठी काही हरकत नाही. महाराज सांगतात बरं हे झालं, पारमार्थरूपी असणारा ठेवा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आणखीन तुमच्या जीवनामध्ये आणखीन काय झालं? कारण प्रारब्ध, क्रियामान आणि संचित या तिन्हीच्या भोगाच्या माध्यमातून मानवी जीवन कुठल्या तरी कर्मामध्ये वाहत राहतं आणि त्या कर्माचा एक वेळ जर परिपाक झाला तर महाराज सांगतात त्या कर्माच्या लागापासून तो दूर अशा प्रकारचा होत असतो, त्या कर्माचा क्षय अशा प्रकारचा होतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये जे काही असणारे प्राप्तव्य कर्मकृत असणारे जे भोग होते त्याचा आता लाग सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. तुका म्हणे भोग आणि गेला निवारोनी, त्याचा असणारं जे फल व्यावृत्ती आहे ती निघून अशा प्रकारची गेली. कशामुळे झाले? ऐका, तुकाराम महाराज म्हणतात माझं समाधान झालं. कशामुळे? तुमचे देखील चरण. आता ते मन त्याच्यापासून बाजूला होत नाही. कशामुळं? तुमचे देखिले. आता उठावेशे मन. कशामुळे? तुमचे देखिले चरण. जसं एका सुरवाडीकपणे जसं भिकाऱ्याला एखादा ठेवा सापडावा त्या पद्धतीने मला असणारा हा ठेवा सापडला. कशामुळे? तुमचे देखिले चरण. तुम्हाला आणि त्याच्यामुळं काय झालं? चरण देखिल्यामुळे मला हा ठेवा सापडला. केने म्हणजे ठेवा सापडला. कशामुळे? तुमचे देखिले. माझ्या कर्माचा भोग अशा प्रकारचा लाग निघून गेला. कशामुळे? तुमचे देखिले चरण. तुमचे देखिले चरण या भोवती हे सारे कडवे फिरतात. आता आपल्याला किती त्याच्या भोवती फिरता येतं हे बघावं लागेल. आता तर महाराज सांगतात ऐका, या विषयाचा प्रतिपादन करणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. या अभंगावर सेवा करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या दरबारामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चाललेला हा नामयज्ञ आहे आणि गेली हा नामयज्ञ करत असताना 36 वर्ष झालेले आहेत. किती? 12 वर्षाचं एक तप असतं, 12 36, 3 तपाची पूर्तता झाली. महाराज सांगतात सप्ताह सुरुवात करणं सोपं आहे महाराज, परंतु टिकवणं, तुम्ही किती लाखाचा सप्ताह करता याला काहीच किंमत नाही. तुम्ही किती टिकवता, तुम्ही किती सप्ते केले, कसे केले, किती माळा घातल्या, कशा घातल्या,
किती वाऱ्या केल्या, कशा केल्या, याला फार महत्व आहे. म्हणून या जीवनामध्ये हा सप्ताह टिकला त्याचं एकच कारण आहे, त्रितप अशा प्रकारच्या 3 तपाचं आपल्याला काय या ठिकाणी पूर्णाहुती आहे 3 तपाची. म्हणून या 3 तपाच्या पूर्णाहुतीच्या निमित्ताने श्री हरिभक्त परायण परमपूजने ज्यांचं जीवन जनकासारखं आहे, जसं जनक राज्य करत होतो पण त्या राज्यापासून अलिप्त आहे, तसं आमचे परमपूजनीय गुलाबबाबा भराटे हे महाराज सांगतात जनकासारखं त्यांचं जीवन प्रेमळ अशा प्रकारचं आहे. म्हणून त्यांचा आदेश आल्याबरोबर या ठिकाणी तुमच्या सज्जनांच्या सेवेचा माझ्या जीवनामध्ये योग आहे. त्याच माध्यमातून अनेक दिवसावर शबरीसारखं तुम्ही ज्या अपंग व्यक्तीवरती प्रेम करणारं, तुम्हाला सांग का बाबा, मी अतिशोक्ती नारदाच्या गादीवर सांगत नाही, पण अर्जुन महाराजावरती प्रेम करणारं या परिसरातलं गाव म्हणजे सावडी गाव आणि गुलाबबाबा भराटे. एवढं प्रेम आहे. ते माझ्याबरोबर आलेत. आता ज्यांनी चाल गायली, मला तर काय नाव माहिती, प्रभात महाराज, पलीकड बापू महाराज, परमपूजनीय बापू महाराज आहेत, पीटी मास्तर आहेत, आणि त्याच्यात परिसरातून गावातून ही सर्व मंडळी आली. आणि आमचे अंतःकरणातून प्रेम करणारे, ज्यांच्या संगतीमध्ये त्यांचा परमार्थ चालू आहे, परमपूजनीय गुलाबबाबा आणि ते दराडे माऊली अकोले आणि त्यांचे साथीदार, काय नाव आहे, वाघ गुरुजी, वाघ गुरुजी, यांच्याबद्दल एकदा स्वागत म्हणून टाळी करा. सर्वांना एकदा साष्टांग नमस्कार. आता बाकीचे मला काही नाव माहिती नाही, मी काय करतो, सर्वांना साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. बोलो रे बाई सबसंतन की जय. लक्षपूर्वक ऐका. आता इकडं माझ्याकडे लक्ष केंद्रित करा. मानवी जीवन म्हटलं की त्याला नितांत समाधानाची गरज आहे. त्याच्यामुळे ते जीवन अस्थिर आहे. समाधानाचं ठिकाण माणसाचं जीवनामध्ये जर विचार केला तर सुख वेगळं आहे आणि समाधान वेगळं आहे. अनुकूल प्रतिकूल भेद ज्ञानावरती सुख अवलंबून असतं. ऐका, सुख येतं आणि जातं, पण समाधान हे प्रतिकूल जरी वातावरण झालं तर ते संपत नाही, आणि अनुकूल जरी कदाचित झालं तर ते वाढल्या जात नाही. कारण महाराज सांगा, समाधान हे मनावरती आहे आणि सुख हे अनुकूल प्रतिकूल विषयावरती आहे. असा इतकी त्याची तफावत आहे. म्हणून समाधान वेगळं आणि सुख वेगळं. भौतिक पदार्थातून अशा प्रकारचं सुख निर्माण होऊ शकतं. लॉटरी लागली, सुख झालं. शेती घेतली, नोकरी लागली, सुख झालं. बंगला बांधला, सुख झालं. गाडी घेतली, सुख झालं. पण महाराज सांगतात त्या सुखाच्या पाठीमागे अनर्थ आहे. भौतिकवादाच्या वस्तूत निर्माण केलेलं जे सुख आहे त्याच्या पाठीमागे आदी आणि अंत आहे. पण समाधान हे मनावरती अवलंबून असतं. आणि मन जर एकदा का समाधान झालं रे झालं की मानवी जीवनामध्ये त्याला अनुकूल वातावरण जरी झालं आणि प्रतिकूल वातावरण जरी झालं तर ज्याच्यामध्ये बदलच अशा प्रकारचा होत नाही. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर विचार केला, त्यांना सुख भेटलं का समाधान झालं? तुकाराम महाराजांना समाधान झालं का सुख भेटलं? समाधान झालं. कशावरून? स्त्री एक अन्न करिता मेली, तरी महाराज त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं नाही. कोपला पाटील मनाचं संतुलन बिघडलं, कारण समाधान हे मनावरती आहे. आणि मनाचं संतुलन जर बिघडलं तर महाराज सांगतात, मनाच्या तळमळे चंदन ही अंग पोळे. ऐका, एक गवळण आहे. ती गवळण ज्यावेळेस ती भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी तिला विरह झाला आणि त्या विरहाच्या बाबतीत तिला विचारलं, महाराज सांगतात तिला एकदम अशा प्रकारचं भगवान परमात्मा भेटला, अष्टभाव सात्विक निर्माण होत असतात. एकदम रोमांच उभारणं. लेईला मोतियाची कडाळी आवडे तैसा, अंगावरती रोमावळी उभारणं.
वाणी थरथर कापणं, अंगाला घाम येणं. महाराज सांगतात या सर्व गोष्टी अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर जे सुख होत मनाला, तर तिला विचारलं, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. तुम्ही चंदन माझ्या अंगाला जरी लावलं, उठणं जरी लावलं, तर महाराज सांगतात ते मला पोळतं. न घाला विंजन वारा, मला कुठल्या प्रकारचा वारा घालू नका, कारण मनोजन्य व्यथा वेद झाला, मला मनाला अशा प्रकारचा वेद झालेला आहे. तर शरीरावरती किती जरी तुम्ही चंदन लावलं आणि किती जरी विंजन वारा घातला, तर मला रोग कुठे आहे? मनाला रोग आहे, शरीराला रोग नाही. मग मनाचा रोग जर निवृत्त करायचा असेल, तर त्याच्यासाठी या जगात एकच पर्याय आहे, लवकरी आणावो नंदाचा कुमारू. भगवान परमात्म्याला लवकर तो वनमाळी वेगी भेटवा का. घनुबाजे घुण घुण वारा वाहे धुण धुणा. 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 अवतार कुहा ताणा वेगी भेटवा का. भवतार कुहा काना वेगी भेटवा का. घनुबाजे घुण घुण वारा वाहे धुण. घनुबाजे घुण घुण वारा वाहे धुण धुणा. आपण विचार केला तर महाराज सांगतात त्या गोपींच्या बाबतीमध्ये, त्या गवळणीच्या बाबतीमध्ये त्यांना शरीराला नका काही उपचार करू, माझ्या शरीराला काहीच उपचार करू नका, कारण मला रोग कुठं झाला? मनाला रोग झालेला आहे. म्हणून त्या मनाचा रोग निवृत्त करायचा असेल, लवकरी आणावो नंदाचा कुमार. भगवान परमात्म्याला लवकर घेऊन या. म्हणून महाराज सांगतात ऐका, मनाच्या समाधाने विष वाटे सोने. आता ऐका, एक काल असा होता बाबांनो, त्रेता, त्रोता, द्वापार आणि कली 4 प्रकारचे युग आहेत. प्रत्येक युगामध्ये महाराज प्रदूषण असतं, प्रत्येक युगामध्ये प्रदूषण आहे. या प्रदूषणाच्या बाबतीत विचार केला तर कृतयुगामध्ये एक प्रदूषण होतं महाराज, त्याचं नाव होतं नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. महाराज सांगतात देवाचं नाव घेतल्यानंतर त्या काळामध्ये सुळावरती द्यावं लागतं. बघा किती वाईट काळ होता महाराज. नुसतं देवाचं नाव घेतलं तर सुळावर जावं लागत होतं. आता या कलियुगामध्ये त्या काळाचा आणि आताच्या काळाचा पाहिला तर या काळामध्ये बाबांनो नाव घेतल्यानंतर 50-50 लाखाच्या गाड्या येतात. नुसतं नाव घेतलं तर खायला चकाचक, बायकू गुबूच्या गबू, बंगला गबूच्या गबू, सारं गबू. नुसतं नाव घेतो महाराज. नुसतं नाव जर घेतलं तर त्या काळात जर विचार केला तर महाराज देवाचं नाव घेतल्यानंतर त्याला सुळावरती द्यावं लागत होतं. पण असा ज्या काळात प्रदूषण होतं भयान अशा प्रकारचं, आणि त्या प्रदूषणामध्ये ज्याने हे प्रदूषण निर्माण केलं तो हिरण्यकश्यपू. त्याच्याच पोटी एक भक्त प्रल्हाद मुलगा जन्माला आणि त्यांनी सुरू केलं श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. महाराज सांगता ऐका, त्याच्याच पोटी भक्त प्रल्हाद निर्माण झाला. ए भक्त प्रल्हादा, देवाचं नाव नको घेऊ. ऐकत नाही, कडे लोट केला, हत्तीच्या पायाखाली घातलं, उकळत्या कढईमध्ये टाकलं. पण महाराज सांगतात त्यांनी नामस्मरण सोडलं नाही. स्वतःच्या मुलांनी नामस्मरण केल्यानंतर ही त्याला शिक्षा होती. किती वाईट आहे महाराज. आणि त्या काळामध्ये एक मधला सराणी होऊन गेली महाराज. ती मधला राशीने आपल्या स्वतःच्या बाळाला उपदेश करते, बाळा या दुःखरूपी संसारात राहण्यापेक्षा तू वनामध्ये जाई वनांतरा. ए बाळा, हे दुःखरूप संसार आहे, इथं राहू नको. त्यांनी प्रश्न विचारला आईला, अगं आई, मी वनांतरात गेलो असतो
पण मी पाळण्यामध्ये तिने सांगितलं रांगत जा बाळा, पण या संसारामध्ये राहू नको. एका काळात असा उपदेश करत होती आणि एक काळ असा होता देवाचं नाव घेतल्यानंतर त्यांना सुळावरती द्यावं लागतं. त्याच्यापेक्षा पुढे चला, एक काळ असा होऊन गेला महिलावरती इतके प्रतिबंध होते, एवढे प्रतिबंध होते की त्यांना भजन सुद्धा करता येत नव्हतं. म्हणून त्या काळामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि त्यांचेच दास्यत्व पत्करणारी संत जनाबाई, या जनाबाईच्या बाबतीत विचार केला तर महाराज सांगतात तिचा केवढा मोठा अधिकार होता. भगवान परमात्मा तिच्या सांगे जनी संगे दळी तो हरी, तो वनमाळी गाणे गावोनी कांडी तो साळी, एवढा तिचा अधिकार होता. पण त्या काळामध्ये महाराज एवढे प्रतिबंध महिलावरती होते, भजन करता येत नव्हतं. म्हणून लोक म्हणाले जाना भजन करू नको तू. पण महाराज तिने लोकलज्जा टाकून दिली आणि लोकलज्जा टाकून तिने सांगितलं मी नुसतं भजनच नाही करणार. गळ्यामध्ये टाळ घेतला, विना घेतला आणि ती भजन करायला लागली. तिला लोक नाव ठेवायला लागली. नाव ठेवत असताना ती सांगते एवढंच नाही, मनगटावरी तेल घाला तुम्ही, मनगटावर तेल घालून जरी बोंबलले तर मी भजन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती स्वतः एक ठिकाणी तिचं वर्णन अशा प्रकारचं आहे, ती भजन करत असताना लज्जारूपी म्हणजे डोईचा पदर, हा लज्जारूपी वस्त्र जरी खाली पडलं तर मी भजन केल्याशिवाय राहणार. डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर, भरल्या बाजाने जाईन मी, भरल्या बाजाने जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर. जनाबाई सांगते डोईचा भजन करत असताना डोईवरचा पदर खांद्यावरती जरी आला, आता मज मन कोण करी, याचा अर्थ ती काय 20व्या शतकातली होती का डोक्यावरला पदर खांद्यावर टाकून रस्त्याने होदाडाक होदाडाक चालायला. ऐका, ते वस्त्र कोणचं आहे? डोईचा पदर म्हणजे भजन करत असताना लज्जारूपी वस्त्र, याचं मी भान ठेवणार नाही. महाराज सांगतात मुडीले रांडेने सुपंथ मार चाली येले जग. बाबा वाजू नका, ते वठाळा व्हायला लागला. विठाला विठाला तुम्ही वाजू नका, मी मला बरं हाय सोरे. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज सांगतात या लज्जारूपी असणारा भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना मला लाज मनाला येऊ देऊ नको. लोटांगण संतांच्या दरवाजामध्ये घालत असताना माझ्या जीवनामध्ये मला लाज येऊ नको. लज्जारूपी वस्त्र भजन करत असताना मी नाही. त्याच्याही पेक्षा पुढे चला, एक काल असा होता वयाच्या बालपणामध्ये कडेवरती घेतलं आणि प्रत्येक महाराज सांगतात फोटोकडे पाहत असताना बालवयामध्ये राजाने सांगितलं मीरा हे फोटो आहे. असे फोटो दाखवत म्हणे हे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा फोटो आहे. मीरा तुला असला नवला घालायचा? ते म्हणले हो. आता बालवयामध्ये त्यावेळेस तेवढंच वडिलाच्या मुखातले शब्द ऐकले आणि ज्यावेळेस 8 वर्षाची मीरा झाली त्यावेळेस तिला सांगितलं मीरा तुझं लग्न करायचंय. पूर्वी 8 वर्षाच्या मुलीचं लग्न, 12 वर्षाचा मुलगा. त्यावेळेस तिने काय केलं, पायामध्ये घुंगर बांधले, हातामध्ये विणा घेतला. महाराज सांगतात आम्ही भजन करायला सुरुवात केली. मीरा भजन करू नको, भजन जर केलं तर याद राख. पण मीराचं भजन काही बंद व्हायला तयार नाही. शेवटी तिने मनामध्ये विचार केला, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू हा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे,
पग घुंगरू महाराज सांगतात मीराबाईच्या बाजूला जर विचार केला तर एका बाजूला विष ठेवलं, दुसऱ्या बाजूला सांगितलं मीरा भजन करू नको, भजन पाहिजे असेल तर विष घ्यावं लागत आणि विष पाहिजे असेल तर भजन सोडावं लागत, दोन्हीतून एक कर. मीरानी सांगितलं बाबा विष पिण्याचा जरी मला टाइम आला पण भजन माझं सुटणार नाही. विष का प्याला राजा राजीने भेजा. महाराज सांगतात विष पेल्यानंतर तेच विष अमृत झालं. महाराज अमृत झाल्यानंतर महाराज सांगतात त्या ठिकाणी विष पेत असताना माणसाला जर हसू आलं तर असं समजायचं परमार्थ अंगामध्ये बांधलेला आहे. अंगात बांधलेला मीराचा परमार्थ फलद्रूप झाला आणि ते विष पेत असताना हसत हसत विष तेच सोनं झालं, अमृत अशा प्रकारचं झालं. विष का प्याला राजा राजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, हसत हसत अशा प्रकारचं विष गेलं आणि महाराज सांगतात तेच विष अमृत झालं. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे पग घुंगरू, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे पग घुंगरू. पग घुंगरू मानवी जीवनामध्ये जर विचार केला, मनाचं संतुलन मन जिंकण्याचं जर जीवनामध्ये जर परिणाम झाला तर या जगामध्ये मन येऊ मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष मनच हे अशा प्रकारचं या ठिकाणी मन जर प्रसन्न असेल तर महाराज सांगतात विष वाटे सोने. आणि मनाची जर तळमळता असेल तर महाराज सांगतात मनाच्या तळमळी चंदनही अंगपोळी. अंगपोळी. म्हणून महाराज सांगतात मानसिक मनावरती समाधान अवलंबून आहे. म्हणून अनुकूल विषय झाले प्रतिकूल विषय झाले पण मनावरती अशा प्रकारचा बदल होत नाही. ते कायमस्वरूपी ते मन समाधानाला पावलेलं असतं आणि सुख हे अनुकूल प्रतिकूल विषयावरती अवलंबून असल्यामुळे सुख कधी टिकत नाही. महाराज सांगतात या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज सांगतात समाधानासाठी माणसं काय करतात अनेक प्रकारचे भौतिक वस्तू गोळा करतात. ऐका आपण समाधानासाठी पंचविषयाच्या शब्दस्पर्श रूप रस गंध आणि या पंचविषयाच्या द्वारे आपण काय करतो समाधानाचं ठिकाण पाहतो. रूप विषयातून महाराज सांगतात रूप विषयामधून आपण समाधान पाहतो. चित्रपट पाहून पाहून डोळ्याचे खासकड होऊन माणसं मेले. चित्रपट संपले का पाहणारे संपले? पाहणारे संपले. आणखी सुद्धा चित्रपट शिल्लक आहे तेरे मेरे बीच में आहेत का नाही शिल्लक? चित्रपट आणखी शिल्लक आहे. महाराज सांगतात रूप विषयातून जर आपण कदाचित समाधान पाहत असेल तर महाराज सांगतात ते कधीही समाधान होणार नाही. कधी कधी शब्द विषयातून आपण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियातून समाधान जर पाहिलं तर विषयाच्या माध्यमातून महाराज सांगतात विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्निकोडी. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर हे विषय असे आहेत. महाराज सांगतात ते विषयच असे आहेत ते रोहिणीचे जळ जैसे. ऐका महाराज सांगतात या जगातली सावली आहे. विषयाचे समसुख बेघडाची बाहुली आभ्राची सावली जाईल लया. महाराज सांगतात आमच्याकडे एक प्रगतीशील शेतकरी होता. बाबा सप्ताह करायचा ठरवला. मंडपवाल्याला बोलून घेतलं. म्हणले तुमची सुपारी काय मंडपची? ते मला 40,000. एक म्हातारं उठलं. या मंडपवाल्याला 40,000 देण्यापेक्षा तेवढ्यात आभळ आलं. ते म्हणलं ढगाची तरी सावली ना मंडपाची तरी सावलीची. आणि बाबा पेटी मास्तर गावकऱ्यांनी ढगाच्या भराशेर सावलीवर धरला ना सप्ताह. हसून जिरू नका खरं सांगा. ढगाच्या सावलीवर कधी सप्ताह धरून जमन का? हा अरे आली म्हणूस तर गेली. आभराची सावली. ते म्हणले मग लाईटचं जनरेटर लागल, रात्रीची लाईट लागल, एवढं मोठं बिल. तेवढ्यामध्ये ढग आलेले होते. कडकडाट विजेचा झाला. विजा आकाशामध्ये चमकल्या आणि चमकल्यानंतर ते म्हणले अरे वा विजेचा प्रकाश, आकाशातल्या विजेचा प्रकाश. काय करायचा म्हणलं हे लाईट वापरून
विजेच्या प्रकाशामध्ये महाराज सांगतात किती आनंद आहे. खुशाल कथा कीर्तन संध्याकाळी आपण विजेच्या प्रकाशात करू. विजेच्या प्रकाशात भरोशावर कीर्तन सुरू केल्यावर जाते का कडीला? हा? कारण तो प्रकाश म्हणूस तर नाहीसा होतो. तसं ऐका, विषयाचं समसुख विषय तसे महाराज, विद्युस पुरणे कान पाहे जगा माझी. या वस्तूचा जर विचार केला तर महाराज सांगतात विषय सुद्धा तसे आहेत. जळी बूड बुडे देखता देखता क्षण न लागे दिशे ना ती तैसा हा संसार. महाराज सांगतात ज्या क्षणाला पाण्यावरचा बुरबुडा तयार होतो त्या क्षणाला तो लयाला जातो, टिकत नाही. जसं ज्या क्षणाला या भवनाम संसारामधून आपल्याला सुख वाटतं ते सुख म्हणूस तर ते लयाला निघून जातं. महाराज सांगतात विषयाच्या या असणाऱ्या माध्यमातून विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधने निमाला अग्निकोडे. म्हणून बाबांनो ढगाच्या भरोश्यावर शेती करता येत नाही. पेटी मास्तर आमच्याकडं एका माणसाच्या विहिरीत पाण्याचा थेंब नाही, पाण्याचा विहिरीत थेंब नाही आणि त्याला ऊस लावायचा होता. मग त्यांनी काय केलं, ढग आले, विहिरीत पाण्याचा थेंब नाही आणि लगेच त्यांनी काय केलं, सकाता त्याचं ऊस तोडून त्याचं बेन आणलं दिलं आथरून. योग पडा ना पाऊस, पाण्यावर पाणी, पावस पडली, विहिरीत पाणी आलं आणि भरघोस पीक आलं. कशाचं? ऊसाचं पीक आलं. ते साधलं ते सकाता त्याचं पाहिलं म्हणून तुका तात्याने वाटलं की आपल्याला विहिरीत पाणी नाही, कोरडऊ जमिनी, आपण ऊस लावू. आले ढग, आणलं सकाता त्याचं बेन दिलं आथरून आणि ढग आले म्हणूस तर ढग गेले निघून. 3 दिवस बायानी वाट पाहिली, चट्टी गोळा करून. ढगाच्या जीवावर शेती करता येते का? नाही. कारण महाराज ते सुख म्हणण्याच्या आभ्राची सावली असे काही अशा प्रकारचे आहेत. ते सुख म्हणूस तर ते सुख म्हणण्याचे नाही. एक माणूस मला भेटला, मला बाबा मला लय श्रीमंत व्हावं वाटतं. म्हणलं किती? ते मला लय लय म्हणजे भरपूर, भरपूर म्हणजे खूप, खूप म्हणजे. अरे म्हणलं नेमकं सांग ना तुला किती श्रीमंत व्हायचंय? ते म्हणलं मला लय श्रीमंत व्हावं वाटतं. अरे म्हणलं किती व्हावं वाटतं? मला सांग तरी किती? ते म्हणे अंबानी बंधू इतकं. मी म्हणलं अंबानी बंधू किती श्रीमंत मला नाही माहिती बा. आणि त्याची माझी ओळख होती तर मी येत होतो का इथं कीर्तनाला? त्याची काही माझी ओळख नाही मला. पण मी व्हॉट्सअपला ऐकलं बा की अंबानी बंधू किती श्रीमंत आहे. म्हणे त्याचं बाथरूम 20 कोटीचं. कितीचं? ते कसंच असं बाबा आता 20 कोटीचं बाथरूम असून असून सोन्याचं असन. दुसरं कसं आता 20 कोटीचं म्हणल्यावर सोन्याचंच असन ना. याच्यापेक्षा दुसरं काय? बरं 20 कोटीचं जरी असलं आणि 15,000चं जरी असलं, शेवटी बाबा कार्यक्रम ते का आपलं त्याच्या मटेरियल मध्ये बदल होय. ते म्हणजे एवढं व्हावं, एवढा तरी श्रीमंत. म्हणलं एक काम कर आता. म्हटलं तू काय कर, शनी अमावस्याच्या दिवशी डोळ्यामध्ये अंजन घालायचं आणि अंजन घालून जर तू पाहिलं तर या परी व्हावे लोचन, या जमिनीतलं धन सापडतं. म्हणे धन सापडतं? मला हो. काय करावं लागल? डोळ्यामध्ये अंजन घालायचं. ते मला बाबा सांगा ते कुठलं अंजन कुठं भेटतं, कोण्या मेडिकलवर, कोण्या दुकानावर कुठं भेटतं? त्याला म्हणलं ते मेडिकलवर दुकानावर भेटत नाही, ते आपल्या घरी तयार करावं लागतं. ते मला लवकर सांगा. मग लय उशिराने बाबा तो ही गाठ पडली पेटी मास्तर सांग म्हणले लवकर. सांगितल्यानंतर त्यांनी म्हटले, म्या म्हणलं असं कर, त्याला जे बसायचं म्हटलं तुपाची वाद घ्यायची आणि गायत्री मंत्राचं पुनश्चरण करून त्याचं काजळी अंजन करायचं आणि डोळ्यात घालायचं. ते मला बाबा अंजन सांगा ना कसं करायचं. म्हणलं ऐका, ते तूप पाहिजे. ते मला आमच्या घरी मासाडी येली 5 किलो तूप आहे. म्हणलं बाळा ते नाही तूप लागत,
ते काळ्या कुत्रीचं तूप लागत. ती बी काळी कुत्री, त्याच्यात ती शनिवारीच येली पाहिजे, जणली पाहिजे. आणि तिचं दूध काढायचं आणि दूध काढून ते इर्जन करायचं, इर्जन काढून त्याचं दही करायचं, मग घुसाळायचं, मग त्याचं तूप काढायचं आणि तूप काढून नंतर त्याची शनी अमुष्याला वात लावायची आणि मग नंतर गायत्री मंत्राचं पुनश्चरण करायचं आणि ती काजळी ती अंजन डोळ्यामध्ये घालायचं, तेव्हा धन दिसतं. बाबा आता खरं सांगा, काळी कुत्री कुठे? बर दिसलीच काळी कुत्री, ती शनी अमुष्यालाच कशी जण बर येली तर ती दूध काढून कशी दे? वाक कोण धरी ना ती. बर काढलंच एवढं दूध तर ते इर्जन होईन का? बर इर्जन घालत त्याचं तूप निघन का? तूप काढ्यावर ते दिवा कावा लावा, ते बी शनी अमुष्यालाच लावायचा. हे काही होत नाही आणि ते धन काही सापडत नाही. हे असे उपाय महाराज सांगतात. हे जसे उपाय आहेत, साधनेही घाले ती काळाचे, हे साधनही योग्य प्रकारचं साधन नाही. मग या सर्व गोष्टी अशा प्रकारच्या आहेत, ह्या क्षणिक अशा प्रकारच्या असल्यामुळे महाराज याच्यापासून मानसिक तर नाहीच पण व्यावहारिक अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा लाभ फायदा अशा प्रकारचा होत नाही. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या जगामध्ये आतापर्यंत विषयाने कोणाचीही तृप्ती झालेली नाही. आतापर्यंत कोणाची तृप्ती झाली नाही. फक्त हे दिसण्यासारखे रोहिणीचे जळ जैसे, जसं रोहिणीचे फक्त पाणी दिसतं, फक्त पाणी अशा प्रकारचं दिसतं. पण महाराज माऊली ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायाला ए शांत बसा, त्याच्या मृगजळाच्या जीवावर केळी साळी लावीजे की नाहीच अशा प्रकारचं महाराज सांगतात. ऐका, काही वस्तू फक्त दिसण्यापुरत्या आहेत. तुमच्याकडे ते रुईचं झाड आहे का? रूट रुई. हा, मग हे जे मुलं जातात शेळ्या सांभाळताना, गुरं सांभाळताना, त्यांना एकच काम असतं आपलं टाइमपास म्हणून त्या करंज्या येतात त्याला अशा आणि त्या तोडायच्या आणि तोडल्यानंतर असे पोरं काय करते, असे उधळतात. त्याच्यातून काय निघतं? हा, याचा अर्थ तुम्ही पेट्या फोडलेल्या त्या नाही बरोबर आहे, म्हाताऱ्या निघतात. बाबा खरं सांगा, ह्या म्हाताऱ्या दिसण्यापुरत्या आहेत का आहेत खऱ्या? हे दिसण्यापुरत्यात. आणि ह्या जर म्हाताऱ्या खऱ्या असत्या, एखाद्या म्हातारीने तुम्हाला चहा नाश्ता करून दिला का? नाही ना. ह्या दिसण्यापुरत्यात, शाश्वत खऱ्या नाहीत. तुमच्याकडे ती एक वस्तू येत असते इकायला, बुड्डी की बाल येतो का ते? खाल्ली बाबा बुड्डी की बाल. खरं सांगा, ही बुड्डी की बाल कशाला? बुड्डी म्हणजे म्हातारी, बाल म्हणजे केस. जिच्या म्हातारीच्या केसासारखा ज्याला बुचका असतो त्याला म्हणतात बुड्डी की बाल. ही बुड्डी की बाल किती खाल्ल्यावर तुमचं पोट भर? आणि पोट भरलं असतं, या बुड्डी की बालने जर पोट भरलं असतं, आपल्या गुलाब बाबाला काल्याच्या दिवशी बुड्डी की बालच वाढायला त्यांनी पोट भरतं का? नाही भरत. ऐका, मला सांगायचं तात्पर्य, या जीवनामध्ये काही वस्तू नुसत्या दिसण्यापुरत्यात, त्या शाश्वत खऱ्या नाहीत. म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं, लहान मुलं दुकानात गेल्यानंतर त्यांच्याकडे असे चॉकलेट देतात आणि ती चॉकलेटची गोडी संपली की त्याच्या खाली एक रबर राहतं, त्याला काय म्हणते तुमच्यात? चिंगम. हा बरोबर, चिंगम असं काय म्हणतात. ते चिंगम किती दिवस चगळीलं म्हणजे पोट भरण बघा. चिंगम चगळी ते नुसतं चगळायचं असतं, ते काय पोट भरतं का ते? तसं भाऊ संसारात चिंगम नुसतं चांगळायचे असते ते चिंगम, याने पोट भरतं का? विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोट. असं मला सांगायचं तात्पर्य, या जीवनामध्ये जर विचार केला तर ऐका, मानसिक समाधान विषयाच्या माध्यमातून रूप विषयामध्ये होत नाही. स्पर्श विषय किती दिवस भोगा तुम्ही, त्याच्यापासून समाधान नाही. शब्दरस किती दिवस तुमचं आवडीचं गाणं ऐका तुम्ही, किती दिवस गाणे ऐका. शब्द विषयातून किती दिवस गाणे जरी ऐकले तर त्या गाण्यापासून समाधान. हा बरं, ते किती दिवस चालतात? पोपट किती दिवस चालला? बाबूराव किती दिवस चालला? बाईचा झागा किती दिवस चालला?
कोंबडी किती दिवस पळली. महाराज ऐका, शब्द विषयातून जर तुम्हाला सुख असतं तर महाराज सांगतात तुम्हाला आनंद झाला असता. पण महाराज सांगतात इंद्रियाच्या माध्यमातून शब्दातून तुम्ही जर विषेंद्रिय करून तृप्ती पाहण्याची जर प्रयत्न करत असाल तर आतापर्यंत कोणाला तृप्ती झाली नाही आणि पुढेही होणार नाही. बुडाले तयाचा मुळना मार्ग. म्हणून बाबांनो, या जगामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक दीपक नावाचा किड्याचं उदाहरण दिलेलं आहे. दीपक किडे, पूर्वीचे लोक काय करायचे, रॉकेलचा दिवा लावायचे. कशाचा? रॉकेलचे दिवे लावायचे. तिथं असे असंख्य प्रकारचे किडे निर्माण होतात. किडे येतात, ते दीपक नावाचे किडे. ते रूप विषयाला भुलतात आणि त्यांना वाटतं हे काहीतरी खाण्याची वस्तू आहे, म्हणून अनेक प्रकारचे किडे तिथं येतात. मग पहिला किडा काय करतो, त्याला वाटतो सऱ्याच्या अगोदर मी खाऊ, माझ्या वाट्याला यायचं नाही, बाकीच्याने खाऊन घेतलं तर मग ते मागचं पुढचा विचारच करत नाहीत. जशी झडप मारतं त्या दिव्याच्या ज्योतीला तसं ते, आता तो अग्नीचे, तसं झडप मारणं आणि अर्धवट जळून दात इचकून खाली पडणं संगच होत. हे शेजारचा किडा डोळ्याने बघतो, या गड्यानी या ज्योतीवरती उडी मारली, अर्धवट दात इचकून ते खाली पडले. हे शेजारचा किडा बघत नाही का डोळ्याने? हा, मग त्यांनी सावध व्हावं का नाही? ते म्हणतो छे, त्याला जमली नसेल, मी पाहतो. ते उडी मारत, दात इचकून खाली अर्धवट जळून खाली पडत, हा, मरून जात. मग आता ह्या दोघांनी उडी ह्या दिव्याच्या ज्योतीवर मारली, हे अर्धवट जळून दात इचकून मेलेत. हे तिसरा किडा डोळ्याने बघतो, ते म्हणतो हे त्या दोघाला जमली नसेल, मी हाणून पाहतो. मला असंख्य प्रकारचे किडे त्याच्यावर झेप मारतात आणि जडून मारतात. मग आता खरं सांगा, एवढे किडे असंख्य मेले तर मग त्यांनी सावध झाले का हो? आ बाबा, तुम्ही माझ्या भावासारखे आहेत, मी तुम्हाला थेरी प्रॅक्टिकल आपण बरोबर करू. ज्या अर्थी तुम्ही दिसता त्या अर्थी तुमचे पंजोबा असतील का नाही? तुम्ही दिसता म्हणजे तुमचे पंजोबा असायलाच पाहिजे ना. तुमचे पंजोबा आहे की नाही? पंजोबा आहे म्हणजे आजोबा आहे, आजोबा आहे म्हणून वडील आहे, आणि वडील आहे म्हणून तुम्ही आहे, आणि तुम्ही आहे म्हणून तुमचा मुलगा आहे, मुलगा आहे म्हणून तुमचा नातू आहे. ही साखळी आहे का नाही? आता ऐका, तुमचे पंजोबा कुठे आहेत आता सध्या? तुमच्या आज्यानी जाळले का नाही? तुमचे पंजोबा तुमच्या आज्यानी जाळले घरी आले, हे खरं आहे का खोटं आहे? खरे. मग तुमचे आजोबा कुठे? तुमच्या बापाने तुमचे आजोबा जाळले घरी आले का नाही? हा, मग आता तुमचे वडील कुठे आहेत? तुमचे वडील तुम्ही तुमच्या हाताने जाळले आणि कीर्तन ऐकायला पिटी वाजायला माझ्या पुढे आले, बरोबर आहे का नाही? तुमचे आजोबा होते, तुमच्या आज्यानी स्वतः तुमचे पंजोबा जाळले, घरी आले. तुमचे पंजोबा तुमच्या बापानी जाळले, ते घरी आले. तुम्ही तुमचा बाप जाळला आणि कीर्तन ऐकायला माझ्या पुढे आले. तुम्हाला असं वाटत नाही का एक दिवस माझं सुद्धा पोरग मला जाळीन आणि बाबा पुढे येऊन पिटी वाजीन? सावध त्या गुन्हेगारी व्हाना, सावध त्या गुन्हेगारी व्हाना, सावध त्या गुन्हेगारी व्हाना. एक पाहता ती एकाची दहणे, एक पाहता ती एकाचे दहणे, एक पाहता ती एकाची दहणे, एक पाहता ती एकाचे दहणे. सावध त्या गुन्हेगारी व्हाना, सावध त्या गुन्हेगारी व्हाना, सावध त्या गुन्हेगारी व्हाना. पाहती एकाची दहणे, सावध त्या गुणे कारे होना. बाबांनो, आपण एकमेकाची दहन आपण आपल्या हाताने पाहतो, मग सावध का होत नाही? का सावध होत नाही? म्हणून महाराज सांगतात, आज आम्याला पंजामेला बाप मसना दिला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, आणि पाहता पाहता आपलाही नंबर. तरी महाराज बेसावध आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य, या जीवनामध्ये जर विचार केला तर बाबांनो, या विषयामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी भोग्य वस्तू एकत्रित गोळा केल्या, पण एकालाही समाधान झालेलं नाही. तुम्ही कितीही भौतिकवादातून वस्तू गोळा करून पहा,
इंद्रियाच्या माध्यमातून तर झालंच नाही, पण भोग्य वस्तू किती जरी गोळा केल्या पण त्याच्यापासून आतापर्यंत समाधान कोणाला झालं नाही. आता ऐका, एका पठ्याने असा विचार केला, ते म्हणला आपल्याला समाधानासाठी मला सोनं गोळा करून बघू. बाबा सोनं गोळा केलं पण किती गोळा केलं त्याचं काही धोरण आहे का नाही? आ किती सोनं गोळा केलं? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध सोनं 7 कोटी घर होती. 7 कोटी घर, एक नाही 7 कोटी घर होती. कशाची? सोन्याची. मग आता ज्याचे घर सोन्याचे होते मग त्याच्या घरामध्ये काय बेसरामाचं साप सरपण राहील का? येड्या बाबळी त्याच्या घरात काय असेल? अरे ज्याचे घर सोन्याचे त्याच्या घरात काय येड्या बाबळीचं साप सरपण आहे का? बरं त्या भिंती बी अशा नव्हत्या. 18 हात फुटाच्या भिंती होत्या का? तुमच्यासारखा 4चा वाल होता का? इकून वत्स अक्कानी खेळ हाणला की तिकून यमुना अक्कानी तेलाची कॅन लटकिलीच असा वाल होता काय देव? 18 हात फुटाची एक एक भिंत होती बाबा ती. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडे गेले नाही, सांगा ते कवडे गेले हे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कबडी गेली नाही, गेली नाही, सांगा ते कबडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडे गेले नाही, सांगा ते कवडे गेले नाही. महाराज सांगतात सांगा ते कवडी गेली नाही. आता एवढं सोनं अशा प्रकारचं गोळा केलं, महाराज सांगतात समाधान झालं का? नाही झालं. अहो सोनं एवढंच नाही, महाराज सांगतात पुढे ऐका, ज्या असणाऱ्या भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली त्याच्या बायकोनी देखील सोन्याचा हट्ट धरला. झालं का समाधान? मज आणून द्याहू हरिन अयोध्या नाथा. हे प्रभू, काय सुंदर प्रकारचं ते हरण आहे. जा हरणाची कांचुकीन घेऊन या, त्याचं मी कांचुकीन शेवीन. माझ्यासाठी तुम्ही धनुष्य बाण तोडलं आणि साधं या ठिकाणी तुम्हाला हरणाचं कातडी आणता येत नाही. जा प्रभू, जा लवकर. महाराज सांगतात ऐका, त्यांनी सांगितलं सीते ते खोटं आहे हरण, सोडून दे. ती मिली नाही, खोटं नाही, मी एवढी काय आपलपोटी नाही. तुम्ही जर कातडी आणली तर अर्ध्याची कंचुकीन शिवीन, अर्ध्याचं आसन तयार करील आणि ते आता नाही घालायचं. आपण 14 वर्ष 14 दिवस होऊन गेल्यानंतर ज्यावेळेस रामाचा राज्याभिषेक होईल त्यावेळेस आपण ते घालू. तोपर्यंत मिळेल ना. ते म्हणलं मग तो पाया कोणच आली का? नाच सोडते माये नाही विलाज झाला. महाराज सांगतात कारण जी पतीच्या मताच्या विरोधात जी निर्णय घेती ती पतिव्रता आहे, पतिव्रता आहे. ज्यांनी ज्यांनी पतीच्या मताच्या विरोधात निर्णय घेतले त्या महिला फासल्या गेल्या. महाराज पतीच्या मताच्या विरोधात कधीच निर्णय घ्यायचा नाही. 10 टन ऊस झाला आणि हे माकड म्हणते मला मॅकलेस घ्यायचे. 10 टन उन्हात आणि त्याच्यात छेकी लग्नाला आली. बाब्या पुन्हा वार पळायचा, कुंकून आणायचं मॅकलेस. 10 टनात मॅकलेस येत असते का? आणि महिला मंडळाची एक खोड बेकारी, त्या दिवसभर कधीच तुम्हाला काही म्हणणार नाही. दिवसभर तुम्ही काम करून आले आणि घरी जेवायला बसले, पहिला घास उचलला की लगेच म्हणणार बाया आपल्या वत्सा अक्कानी काय म्हणता गंठन आणलं, यमुना अक्कानी काय टापस आणले, आपल्या जेवायला तर फुटका म्हणी नाही बाया. ते जेवायला बसले की ते टुमणं सुरूच. म्हणजे खाई ते अर्धी भाकर खायची तेच खात नाही ते बेन बेन. दररोज ते कदरलं ना. जेच रागाने गेलं कोल्हापूरला आणि 200 रुपयाचं पावशेर सोनच घेऊन आलं. कोल्हापूरला जाऊन किती? 200 रुपयाचं सोनं. मग आता ते किती खरं असेल बरं? आणलं तर गपचिप घालव ना अंगार. तुम्हाला सांगा अंगार घातलं आणि साऱ्या गावाला येडा देऊन गेली.
पाहिलं चोरांनी. ते म्हणला सखा तात्याला काहीतरी डबुल सापड कुठं तरी. ते गेलं शेतात रात्री 1:30 वाजता शेत कामाला आणि वच्छी गाठली रात्री 1:30 वाजता चोरांनी. वच्छे काढसून नाही म्हणली का अशी बत केली म्हणताना मरणाची बत केली. मग आता तिनं काढून द्याव ना. हे म्हटली मी देणार नाही. दोघांनी हात धरले घेतली वर बडून. मग आता खोटं सोनं होतं. मग असं गेले लांब लांब गेल्यावर गप्प पडाव नाही ना मरणाचा हाणलं हिला गप्प पडा. ते म्हणली हा जा ते खोटचे. त्याला आला राग. ते मला आपण साऱ्या जगाला फसितो वच्छीने आपल्याला आज फसिलं. सारी रात फेल गेली. मा घरी आले ना असा राग आला. पुन्हा अशी बत केली म्हणतात धरून मरणाची बत केली. ते दुसरा मला जाऊ दे वा मरण कशाला आपलं. असे दूर गेले आणि दूर गेल्यावर तिकडं लांब गेल्यावर म्हणली हा जा जा इतका तर मा नवरा दररोज हाणतो मी हुस नाही करी. पाय पडतो चोरांनी पाय पडे घरी गेले. अशी बायको महाराज सांगतात रट्टीची रट्टी खाल्ली आणि सोनही निघून गेलं. या जगामध्ये महाराज सांगतात बाबांनो आतापर्यंत सोन्यापासून कोणालाही समाधान आहे. त्याचा परिणाम सोनं तर भेटलं नाहीच. कंचुकीन सोन्याची तर भेटली नाही. पण 6 महिने रावणाच्या बंदिवासामध्ये सोन्याच्या नगरीत पडावं लागलं. पाहिजे का गंठन नग. शेवटी महाराज सांगतात आता ऐका या सोन्याची जर तुम्हाला कथा सांगत बसलो ना मला रात नाही पुरायची. बाबा पीटी मास्तर खरं सांगा तुम्ही किती जरी बायको आवखीड असली पण नवरा इकरी काढीन का. नवरा इकीन का इकीन इकीला एका बाईने. नारायण नारद महर्षी आले आणि तिथं सत्यभामा बसली होती. सत्यभामा बसल्यानंतर ती महाराज सांगतात श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण नारायण. नारदा अरे इकडं कुठं आला. काही नाही म्हणलं मी फिरत असतो. तुम्ही काय करता. काही नाही म्हणे मी जप करते. म्हणले जप करते कोणाचा करते. ती म्हणली आता माझ्या नवऱ्याशिवाय कोणाचा करू. जगाचा नियंता परमेश्वर माझा पती आहे त्याचा जप करते. ते म्हणले बरं झालं भाऊ तू नवऱ्याचा जप करते. तुम्हाला सांगू का ज्याला वाटतं का आपला खोटा उपटून घ्यावा त्याने नारदाची गाठ घ्यावा. खोटा उपटायला टाइमच लागत नाही. नारायण म्हणले ना पतीचा हो म्हणजे माझ्या पतीचा. पण माझं परम भाग्य आहे श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखा मला पती भेटला. नारायणा माझं परम भाग्य आहे. पण जन्मोजन्मी सुद्धा मला असाच पती भेटावा याच्यासाठी काही पर्याय आहे का रे. हो म्हणला पर्याय. म्हणला काय पर्याय. फक्त या जन्मी जे दान देणार ते पुढच्या जन्मी भेटतं. हा पीटी मास्तर या जन्मात तुम्ही मला 50,000ची पेटी दान द्या. पुढच्या वर्षी तुम्हाला खूप गाता येईल. या जन्मात जे दान देताल ते पुढच्या जन्मामध्ये भेटतं. म्हणली मग या जन्मात तुझा पती तू मला दान दे. पुढच्या जन्मात तुला तू पती भेट. म्हणली दान कोणाला देऊ. ते म्हणलं मी घेतो दी मग. त्या म्हणलं मी घेतो. म्हणली बघ पुढच्या जन्मात भेटल. अरे जन्मोजन्मी तुला पती भेटल. या जन्मात मला दान दे. घे हातामध्ये पाणी. घेतलं पाणी दिलं सोडून. सोडल्याबरोबर महाराज सांगतात भगवान परमात्म्याला सांगितलं चल मला माझ्या संग. ते मला मागून पुढून फुपाटा उडून तो संग काय करू येऊन शेती बाडी ढोरं गुरं पोरं पुढून बाब्यान बाब्याची माय काहीच नाही तुला तो संग येऊन काय करू. ते मला तुला काय करायचं मला दान घेतले ना. हा तर महाराज सांगतो गपची पुढं चल. ते मला काही काम सांग. काम सांग ना पण नुसतं नेऊन काय करतो. त्यांनी पायातले खडावा काढ्या आणि धर्माला पाळू आणि गिडवाक्यावर त्यांनी लगेच पादुका घेतल्या. सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. सत्यभामदान करीन अर्धाशी तिने महाराज सांगतात आता ऐका अहमंता बातमी पसरली जिकडे तिकडे. आपला पती दान दिला. ऐका
16,108 बायका पुऱ्याच्या पुऱ्या पळाल्या. अडवलं, नारदा थांब, आमचा पती कुठं चालला? ते म्हणे तुझा दान घेतलाय मी. कोणी दान दिला? सत्यभामेने. म्हणली तिचाच एकटीचा आहे का तो? आमचा सुद्धा तुझ्यावरती अधिकार आहे. ते मला एकदा दान दिलं दे दान सुट्टे करा, आता मध्ये काही नाही. तर ती म्हणली एक काम करा, याच्या मोबदल्यात काही घेऊन जा नारदा, पण आमचा पती आम्हाला देऊन टाक. ते म्हटले आता काय देणार तुम्ही? सर्वात जगात मौल्यवान वस्तू कोणची आहे? सोनं आहे. मग एका पारड्यामध्ये ऐकून सखीने ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी. उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुझे स्वस्त कशा बसला, उठा की चला. गेलं कडीला निघाले ते. ऐकून सखीने ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी. उठा की चला. ते म्हणले ए नारदा, तिचा एकटीचा अधिकार नाही, आमचा आहे. म्हणले मग याच्या मोबदल्यात सोनं द्या. मग भगवान परमात्म्याला एका पारड्यामध्ये बसवलं आणि सोन्याला एका एका सोन्यासाठी ठेवलं. प्रत्येकाने आपापले अलंकार काढले, जेवढे असणारे अलंकार होते सोनं तेवढेही अशा प्रकारचं टाकलं. पण भगवान परमात्मा सोन्याने तोलल्या जातं का? आणि सोन्याने जर भगवान परमात्मा तोलल्या गेला असता तर आपल्या गरिबाच्या वाट्याला आला नसता महाराज. म्हणून महाराज सांगतात व्याकुळ अशा प्रकार झाले. टाका किती सोनं किती सोनं टाकलं, भगवान परमात्मा भरायला तयार नाही. हताश झाल्या. म्हटले ह्या सत्य भामीला उद्योग नव्हता, कशाला दान दिला तू? आता आण म्हणली सोनं कुठून आणायची. ती म्हणली आता होतं तेवढं दिलं कुठून आणू? म्हणली बघ आता कुठं असलं. ती म्हणली हाय माझ्याकडे एक दागिना. म्हणली कोणचा? म्हणली मैबुबा. घरी गेली, पेटी उघडीन मैबुबा घेतली आणि ती म्हणली 6 महिने हे मैबुबा शांबडात भिजत होता, एवढ्या सोन्याने तोलला नाही आणि ह्या मैबुबानी तोलन का आता? शेवटी हताश झाल्या. तुळशी पात्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. ऐका, मला याचं तात्पर्य एवढं सांगतो, जगामध्ये अनेक सोन्याचे प्रकार आले, पण अनेक वेळा भगवान परमात्मा आत्तापर्यंत सोन्यापासून कोणालाही समाधान. मग रावणाला झालं का समाधान? ते मला जाऊ द्या, सोन्यापासून समाधान नाही. ते मला कमीत कमी काय करू आपण, बायका करून बघू. केल्यान बाबा बायका, पीटी मास्तर, थोड्या नाही तितक्या नाही, 80,000. किती केल्या? 80,000 केल्या. कव्हा कपडे आणीत असं तुमची एक हाय ती पायात गुडघ्यात गुडघे घोटाळ्या लागले, ती पोशीन व्हाय नाही. 80,000 एवढ्या बायका केल्या, झालं का हो समाधान? आणि समाधान झालं असतं तर तो शेतीकडे गेला असता का? बाबा लग्न केल्यावर दुसऱ्याची बायको चोरून आणणं चांगलं आहे काही? मग समाधान झालं का? जी आर्थिक भरत्या बायका बी साध्या नव्हते नो. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, इंद्रायणी यांना लाजबीतील मेनका अशा होत्या. उर्वशी, इंद्रायणी, मेनका. अरे बापरे, मेनका बघितली का? आणि मेनका पाहिल्यावर तुम्ही कीर्तनाला येत होते का? तिला पाहायला 100 यज्ञ करावं लागत आहे. 100 यज्ञ. एका आयटमचा खर्च सांगू का? सोंडे सारखी घावटी तुपाची धार सोडावं लागते त्या यज्ञ आहुतीत. हा, बाकीचा खर्च सांगितला तर अटॅक येईन तुम्हाला. 100 यज्ञ केलं तेव्हा ती तिलोत्तमा, रंभा, उर्वशी इतक्या देखण्या होत्या. हो, देखणी बायको कोणाला म्हणायचं? सुंदर बायको कोणाला म्हणायची? जी स्त्री वेलीच्या झाडाजवळ जाऊन उभा राहिली तर तिचं सौंदर्य पाहून वेलीवरची कळी उमलते, त्याला म्हणतात सुंदर स्त्री. का तुमची सांगू? तुमची निस्ती कापसातून गेलं तर पाते गळत.
बघ ती कवाडाकडून चल ती भेताडाकड. अठरा भार वनस्पती फळे फुले ओळगती, 22 त्या पोखरणी नदी गंगा, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग शेविती. महाराज सांगतात बाबांनो, बायका किती जरी केल्या त्या रावणाला समाधान झालं का? सोनं गोळा केलं झालं का समाधान? ते मला काय करू, लेकर पैदा करून बघू. 1 लाख नातून 1.25 लाख पण तू काही धोरणे का धारणे त्याला का काय? अरे बायका बी लेकर बी किती बायका काही त्याला का मारे. आमच्या गावाकड तुम्हाला सांग का, लेकर असावं काही पण त्याला काही मापे का नाही. आमची तर मायबे माव्याला 27 लेकर आहेत, 4 बायका 27 लेकर. त्याची बायको जर चालली ना, कमराला 1, पुढं 1, त्याच्या पुढं 1, बबी छबी फुलगोबी तोबऱ्या गालाची फुलगोबी सख्या तुक्या धोंड्या हे अशी माग रायमाळ. ते कंडक्टर मला, ए बाई आज चल ना वर, इतकी लेकर आणीत असतात का? काय घरी ठेवता येत नव्हते का? ते म्हणले मस्त ठुले 10-12 किती तरी ते मला होते तरी किती. महाराज बर का, मला त्या लोकांच आवडतं. माणसारखा नाही. तुम्हाला सांगू का, लेकर 5-50 आहात तुम्ही म्हणता काय खाता, 10-20 लेकर काय खाते, आचट फेपशा इकून खाते. पण तुम्हाला सांगू का, 10-15 जर लेकर तुम्हाला हो ना पेटी मास्तर सारी भावकी टर हागत. आणि जरी भांडणं लागले तर 7-8 मेले तर 7-8 तर राहते. ह्या सुना नाही कळत, त्या सुना कळत, तिकडे नाही तर ह्याला का. 1 मुळी पिकलोय घाब बेकार. 1 मुळी पीक कळलं का, 1 पोर. मला सांगायचं त्यांनी संततीच निर्माण करून ठेवली. 1 लाख नातून 1.25 लाख पण तू झालं का समाधान झालं? ते मला अंगात ताकद कमू. किती कैलास पर्वत हलवण्यास एवढी ताकद. आता कैलास पर्वत हलवणं सोपी गोष्ट आहे का? आपल्याला शेळीची धार काढायला बाप लेक लागते दोघं. आणि पुन्हा नाही जरी रेटली तर मग म्हणतो ए बाबी तो आहे महिला हा का मार शेळी रेटायला. कैलास पर्वत हालीत होते ते कैलास पर्वत, एवढी ताकद. झालं समाधान? ते म्हणला जाऊ द्या सत्ता कमू. 33 कोटी देव बंदिवासात आणि 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. झालं का समाधान? या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर अनेक भौतिक वस्तू त्यांनी गोळा केल्या. पण महाराज सांगतात समाधान झालं का? आणि समाधान जर झालं असतं तर या जगामध्ये महाराज लोकांना भौतिक. आता खरं सांगा, तुम्ही माझ्यासमोर थेरीन प्रॅक्टिकल बरोबर करू. तुम्ही माझ्यासमोर बसले, जे अर्थी तुम्ही तुम्हाला घर आहेत का नाही? घर आहे. पती पत्नी आहेत का नाही? आहेत. मुलं बाळ, शेतीबाडी, ढोरगुरं हे सारं आहे का नाही? पण एवढं रात्रीच्या प्रसंगात एवढं टाकून दिलं आणि माझ्यासमोर तुम्ही कीर्तन ऐकायला बसले. खरं सांगा, त्या घरामध्ये जर सुख असतं, शेतीबाडी ढोरागोरात जर सुख असतं तर रात्रीचं तुम्ही टाकून माझ्या पुढे येऊन बसले असते का? हा, त्याच्यात सुख असतं तर आले असते की इथं? हा, ज्या अर्थी तुम्ही ते टाकून इथं बसले. बरं आता इथं गेल्यावर तुम्हाला काय आता सबसिडी आहे का 10-5 हजाराची? हाय ते खिशातले वर्गणी द्यावा लागत. सबसिडी तर नाही, पण हाय ते 10-5 देऊन जावं लागेल पेटी मास्तर. मग तुम्ही आले का? याचं एकच कारण आहे, ज्या अर्थी घरामध्ये सुख नाही त्या अर्थी तुम्ही इथं आले. आणि तिथं जर असतं तर इथं आले नसते. इथं काय आहे? माऊली ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करेन. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक,
तिन्ही लोक आनंदे भरीना तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. महाराज सांगतात माऊली ज्ञानोबरायांनी आपला संसार सुखी करण्याची प्रतिज्ञा केली म्हणून आपण या माऊली ज्ञानोबरायाच्या मंडपामध्ये हनुमंतरायाच्या समोर येत असतो. म्हणून बाबांनो या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये हनुमंतरायाला देण्यासाठी ज्यावेळेस बक्षीस 18 पद्मवानर होते त्यांना बक्षीस समारंभ झाला आणि त्यावेळेस सीताई साहेब सांगते ज्याच्यामुळे एवढं अशा प्रकारचं रामायण घडलं ज्याच्यामुळे आपली सीताशुद्धी झाली आख्या मारला घरटीकार मारले लंका जाळली आणि हा विजय प्राप्त झाला त्या माझ्या हनुमंतरायाला काहीच नाही दिलं. प्रभू त्या हनुमंतरायाला का बरं काही दिलं नाही ते म्हणले 5 प्राण जरी दिले तर 5च उपकार फिरतील बाकीचे तसे राहतील माझजवळ देण्यासाठी नाही. म्हणून मला सांगायचं तात्पर्य ते म्हणली माझ्या बापाने दिलेला हा नवरत्नाचा हार आहे मी देते हनुमंतरायाला. हनुमंतरायाला तो नवरत्नाचा हात द्यायला त्यांनी उड्डाण मारली एका झाडावरती गेले मणी फोडायला सुरुवात केली. त्यावेळेस तिला वाटलं मी दिलेला हार पाहून हनुमंतरायाला आनंद झाला असता पण आनंद झाला नाही. त्यांनी ते मणी फोडून टाकली. मग नवरत्नाचा हार होता याच्यात जर समाधान असतं तर त्यांनी फोडून टाकला असता का फोडला असता का. नवरत्नात जर आनंद असता तर त्यांनी फोडला असता का नाही फोडला. मग आनंद कशामध्ये होता राम 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. राम 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 जय जय राम 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 तारी 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 राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की. ऐका या सर्व भौतिकवादाच्या विषयामध्ये जर सुख असतं तर महाराज सांगतात हनुमंतरायांनी त्याचा स्वीकार केला असता. मग स्वीकार कशासाठी केला महाराज सांगतात फक्त राम 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 फक्त भगवान परमात्म्याचे चिंतन. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज वेडे नव्हते त्यांनी निष्काम भक्ती करून भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. त्याचं एकच कारण आहे म्हणून तुकोबराय म्हणतात की मला खऱ्या भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा हनुमंतराय काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वया सुबटा. ऐका इथपर्यंत आपण आलो. महाराज सांगतात बाबांनो तुम्ही याच्यात सुख नाही त्याच्यात सुख नाही आमकं नाही तमकं समाधान नाही. म्हटले महाराज मग समाधान आहे कशासाठी तर या जगामध्ये समाधान फक्त देव आणि संत यांच्या पायावर आहे. याच्या व्यतिरिक्त जगात कुठेही सुख समाधान नाही. कुठे आहे फक्त देव आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे लोका म्हणे काही न मागो आणि म्हणे काही न मागो तुका म्हणे काही न मागो म्हणे काही न मागो तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. महाराज सांगतात या जीवनामध्ये देवाच्या पायावरती अशा प्रकारचं सुख आहे जगात कुठे नाही. आणि दुसरं जे सुख आहे
संतांची देखिली चरणांबुजे संतांची देखील देखिले चरणांबुजे संतांची देखिले चरणांबुजे सर्व सुखे आजी येथे येथेची ओळखली सर्व सुखे आजी येथे ते सर्व बोलले सुखे आजी येथेची ओळखली सर्व सुखे आजी येथे ते बोलले संतांची देखील चरणा संतांची देखिले चरणांबुजे संतांची देखिले देखील चरणांबुजे संत आणि देव फक्त या दोघाच्या पायावरती सुख आहे. तुझे पायी सुख सर्व आहे आणि संतांची देखिली चरणांबुजी. संत आणि देव या दोघाच्या पायावरती सुख आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. म्हटले महाराज सुख जर दोन झाले, ऐका, सुख जर दोन झाले तर महाराज सांगतात तिथं द्वैतापत्ती आली आणि जिथं द्वैतापत्ती तिथं नाश आहे. सुख दोन झाले ना. कारण महाराज सांगतात शास्त्रामध्ये श्रुतीने शास्त्र श्रुती आणि वेदांनी सांगितलं नेह नानास्ति किंचन, जगात फक्त एकच देव आहे, फक्त एकच देव आहे. आणि इथं तर दोन ठिकाणी सुख सांगितले. महाराज सांगतात सुख म्हणजे देवच आणि देव म्हणजे सुख आहे. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख आहे. आणि आता हे दोन सुख झाली ना, मग दोन सुख झाल्यावर नाशिवान झाली ना, द्वैतापत्ती आली तिथं. आता ऐका, द्वैतापत्ती का येत नाही त्याच्यासाठी शास्त्राने बिंब प्रतिबिंब वाद वापरला. वाद म्हणजे हाणामारीचे वाद नाही. वाद कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी आणि आत्मा हाच परमात्मा आहे आणि सर्व जगत हे ब्रह्मरूप आहे याच्यासाठी शास्त्राने जे काही वाद निर्माण केले आणि त्या वादातून अस्तित्व परमात्म्याचं दाखवलं. त्यापैकी बिंब प्रतिबिंब एक वाद आहे. आता बिंब प्रतिबिंब वाद तुम्हाला कळणार नाही, पण तुमच्या कानावर उन्हाळ खाडा घालतो कस तरी. काळ्या पुढ्या मोळड्या तर मोळड्या. आता बिंब प्रतिबिंब वाद कशाला म्हणतात? ऐका, आता हे माझा चेहरा आहे. मला जर माझा चेहरा पाहायचा ठरला तर काय करावं लागल? कारणे द्या. आरसा घ्यावा लागल. आता ऐका, मी समोर आरसा घेतला, मग माझच प्रतिबिंब आरशात पडन का पीटी मास्तर तुमचं पडन? माझच पडन ना. आता आहे म्हणून पडलं का नाही म्हणून पडलं? आहे म्हणूनच पडलं, नाही म्हणून नसतं तर पडच नसतं. मग हे चेहरा जाई नाही, माझा चेहरा हे आहे बिंब आणि याच पडलेलं प्रतिबिंब ह्या चेहऱ्यात आहे. आता हे आहे म्हणून हे आणि हे आहे म्हणून हे. आता याच्यात आणि याच्यात बदल आहे का? अरे याच्यात आणि ह्याच्यात बदल आहे का? आहे ना. बदल आहे का? नाही. बघ, महाराज सांगतात तसं आहे. भगवान परमात्मा बिंब आहे आणि आरशात पडलेलं प्रतिबिंब जे ते संत आहेत. वेगळं आहे का? देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या हे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. काय भगवान परमात्मा एका एकाला देणगी देतो काय कळत नाही. कोणाला कशाची देणगी, कोणाला कशाची देणगी. काय आमच्या महाराजांना गुलाब बाबांना देणगी दिली देवानी नरड्याची. काय तुमच्या आईने काय नरड्यात काय घातलं? नाही, देव कोणाला काय कला देतो, काय कला देतो. ऐका, आता आमचे अर्जुन महाराज काय कला दिली. ऐका, ते तुम्हाला सांगू, हे पखवाज कशाचा आहे? वाळलेल्या लाकडाचा. आणि त्याला जे लावलेलं जे कातड आहे ते कशाचं आहे? मेलेल्या पशुचं आहे ना. मेलेल्या पशुचं कातड आणि वाळलेलं लाकूड. आता ऐका, बोलण्याचं काम तोंडाकडे आहे का बोटाकडे? तोंडाकडे ना का बोटाकडे? हा, तोंडाकडे ना का बोटाकडे? पण ऐका, ते हे जसं महाराज गातील त्याच तोच ध्वनी तेच शब्द
आमचे अर्जुन महाराज बोटातून काढतात. बघा ऐका कशात कला, बोटाची कला. ऐका बरं, ते ज्या दिवशी बसले त्या दिवशीच आला का त्यांना? नाही. प्रॅक्टिस करून त्यांना चाटीला इथं एक असा घट्टा आहे आणि इथं एक असा पखवाजाचा घट्टा आहे. त्याला तुम्ही उदबत्तीने पोळा तरी पोळत नाही. आणि होता येईल तेवढं पखवाजा संग भांडण होता का म्हणे. कशाने आवाज काढा त्यांनी? बोटाने. आता खरं सांगा, त्यांना बोटच आहेत आणि तुम्हाला बोट नाही. अरे यार, तुम्हाला बोट आहेत का नाही? हा, तुमचे बोट म्हणजे निवळ दुसऱ्याच्या तुरीवर पडायला लागले. त्याचा उपयोगच नाही काही. तर महाराजांनी आता गायलं, हे महाराज मंडळी गायलं. करून गायलं ते इथूनच गायलं ना. बरं, ज्या दिवशी टाळ घेतला त्या दिवशीच गाता आलं का? रियाज करून आवाज वळवता सकाळी जर तोंड धुवायला बसली नाही माणसं, रक्ताचे बेडके पडतात. रक्ताचे बेडके पडतात महाराज. सोपं नाही. तसा आवाज वळवायचा म्हटल्यावर रक्ताचे बेडके पडतात. लोक म्हणतात बाबा अवघड. ऐका, तुम्हाला सांगायचं तात्पर्य, त्यांनी जर आवाज काढला तर तो भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतो आणि तोच आवाज आपल्या कर्णरंध्रावर आदळतो आणि मनुष्य आपोआप समाधी लागते असा डुलतो महाराज. म्हणून आवाज काढा द्यायनी. आवाज कुठून काढा द्यायनी? त्यांना नरडे आणि तुम्हाला नरडे नाही दिले देवानी. तुमचे म्हणजे निवळ लापशी लोटायला गेल. लोक महाराज आबाय कीर्तन तर जगात तुम्हाला सांग का, अर्ध्या भाकरील करणारे किती कीर्तनकार आहे. इतका दगड उचलला की बाबा आहे. कोणी बी आता काय नुसती मेबरी ऐकली की बाबा झाला. ऐका, बाबा होणं, कोणी बाबा होईन, कोणी कीर्तन करील, त्याला काही राहील नाही महाराज. ऐका, पण क्वालिटी ती क्वालिटीच असते ना. लोक म्हणतात अरे त्याच्यासाठी आयुष्य घालावं लागतं, अख्खं आयुष्य घालावं लागतं. तुम्हाला नुसते पाहुणे पाहायला आले तर नुसतं नाव सांगता येत ना राव, तुमच्या गुडघे लागत आहेत. सोपं आहे काही? लोक म्हणते नाही बाबा, लोक नुसती नक्कल करतात. अरे नक्कल करायला सुद्धा अक्कल लागती. कोणाला नक्कल येते का? बाबा माझ्या जागेवर करा नक्कल. अय भाऊ इकडे वर कर नक्कल. 20,000 रुपये आता काढून देतो मी. कर ना नक्कल. हा, मग त्याला अक्कल लागते. ऐका, हे कोणालाही जमत नाही. त्याच्यासाठी ऐका, आयुष्य घालावं लागतं. पीठी एकदम येते का वाजिता? अख्खं आयुष्य घालावं लागतं त्यासाठी. भोम बाबा तपे विन दैवत दिल्या विण प्राप्त, तपे विण दैवत, दिल्या विण प्राप्त. तपे विण दैवत, दिल्या विण प्राप्त. तपे विण दैवत, दिल्या विण प्राप्त. तुझे विण हित कोण सांगे, तुझे विण हित कोण सांगे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त उजय नाही तर कोण सांगे. असं मला सांगण्याचं तात्पर्य, या जीवनामध्ये जर विचार केला तर संत आणि देव हे दिसण्यासाठी वेगळे आहेत, पण स्वरूपभूत अशा प्रकारचे एकच आहे. हरी ते संत संत ते हरी आयशे वेदचारी बोलता ती ब्रह्मडोळ साते वेदार्थ न कळे तेथे आंधळे व्यर्थ होते. वेदार्थाचा गोया कन्याविलास वेदनायाशे सांगितलेले. या सर्व गोष्टीचं अनुकरण एकंदरीत जर आपण काढलं तर संत जीवनाचे आचार विचार प्रतिमा या सर्व अशा प्रकारच्या एकच आहेत. दिसण्यासाठी दोन आहेत पण शाश्वत ते एकच आहे. एकच आहे. म्हणून बाबांनो, सुख हे दोन नाही तर एकच आहे. म्हणून महाराज सांगतात या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये
फक्त सुख जर कुठं असल संत आणि देव आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात हे दर्शन मी केल्यामुळं, तुझ्या पायाचं दर्शन केल्यामुळे माझं मन समाधान झालं. झाले समाधान 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 तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण तुमचे देखिले चरण आता उठावे से मन आता उठावे से मन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे मन जे अशा प्रकारचं आहे, चंचल आहे, पण ते चंचल असणार मन महाराज सांगतात तुझ्या पायाचं स्वरूपाचं दर्शन झाल्यामुळे त्याला समाधान, त्याला स्थिरता प्राप्त झाली. आता ही स्थिरता जर प्राप्त झाल्यानंतर मनाचा स्वभावच आहे. माऊली ज्ञानोबा आहे त्याचा भ्रमराची उपमा देतात. त्या मनाला काय म्हणतात? भ्रमराची उपमा देतात. हे म्हणा या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर, विषयाच्या फुलावर तू फिरतो, गुंजावरण करतो, पण ऐक या फुलावून त्या फुलावर भ्रमर का म्हटलं? भ्रमर जसा चंचल आहे 10 पदार्थामध्ये, तसं मन देखील चंचल आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा आहे त्याला बहारदारीचे वर्ण करतात. रुनो जुनो रुनो जुनो रे भ्रमरा सांगतो अब बोल रे भ्रमरा सांगतो अब बोल रे भ्रमरा रोनो जोनो रोनो जोनो रोनो जोनो रोनो जोनो रोनो जोनो रे भ्रमरा सांडतो आव गुरु रे भ्रमरा सांडतो आव गुरु रे भ्रमरा रे भ्रमरा माऊली ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात. ए भ्रमरा, मनरूपी भ्रमरा, या फुलावून त्या फुलावर, कधी शब्द विषयाच्या फुलावर, कधी रस विषयाच्या, कधी स्पर्श विषयाच्या, अनेक असणाऱ्या या विषयाच्या फुलावरती तू गुंजानर अशा प्रकारचं करतो. तुझं विषयाने कधी पोट भरणार नाही. सांडी तू अवगुण रे भ्रमरा, तू हे तुझा अवगुण आहे. विषयाच्या फुलावर तू फिरणं हे तुझं अवगुण आहे. हे अवगुण सांग, कारण तू मूळचा कोण आहे? सौभाग्य सुंदरू रे भ्रमर. तू मूळचा देव आहे. आता बाबा ऐका, मनुष्य देव नाही का? मनुष्य हाच देव आहे. एवढं सिद्ध करण्यासाठी सप्ताह, कीर्तन, भजन, कथा, कीर्तन हे कशासाठी? फक्त जीव ब्रह्मैव नापराहा एवढंच सिद्ध करायचं. आत्मा हाच परमात्मा आहे. तुम्हाला जर म्हणला तुम्ही मूर्ख आहेत, हो मी मूर्ख आहे. तुम्ही गाढव आहेत, ते म्हणतात हो मी गाढव आहे. तुम्ही चोर आहेत, तेव्हा हो मी चोर आहे. तुम्ही देव आहेत, मी कशाचा देव? म्हणजे देव असून देव मान्य करीत नाही आणि चोर नसताना चोर मान्य करतो. हीच माणसाची चूक आहे. हेच ब्रह्माची अज्ञानाची अवस्था आहे. म्हणून बाबांनो, आपण देवच आहेत म्हणून त्याला शब्द पडला सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. तो मूळचाच सौभाग्य सुंदर आहे. पण सांडी तू अवगुण रे भ्रमरा, हे अवगुण तुझे टाकून दे भ्रमरा. आणि तू जर एकदा अवगुण टाकले आणि परमात्म्याच्या स्वरूपाशी, चरणाशी जर एक जर झाला तर काय होईल? आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरणा
एकदा का भगवान परमात्म्याच्या चरणाशी गेलं की महाराज सांगतात मन हे राम धाले, मन हे राम धाले, लाली मेरी लाल की जित देखो तित लाल, लाली देखने मै गई मैं भी हो गई लाल. देव पाहण्यासाठी गेलेला मनुष्य देवरूप होतो. म्हणून असं जर कदाचित झालं, हे मन तुझ्या पायाशी लागल्यामुळे त्याला धावण्याचं आता राहिलं नाही. का धावण्याचं राहिलं नाही तर महाराज सांगतात भाग आणि शीन हे दोन्ही गेले. जन्म आणि मरणाचा शीन अशा प्रकारचा गेलेला आहे. म्हणून भाग गेला, शीन गेला. आणि असं जर आपल्या जीवनाला समाधान प्राप्त करून घ्यायचं, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं, त्याच्यासाठी काय करावं लागल? कारणे द्या, नाव घ्यावं लागल. ते कसं? ह्या सप्त्याची दिन रजनी हाती गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. या जीवनामध्ये त्यासाठी काय करावं लागेल? ती साधना आहे. ती साधना नाम माला घे पवित्र, अंती हेच शस्त्र जन्म बाधा निवारी. म्हणून बाबांनो, या जीवनामध्ये उठा जागे व्हारे आता, उठा उठा प्रभात झाली चिंताश्री विठ्ठल माऊली. महाराज सांगतात उठा, सावध व्हा. जागा रे जागा रे गोपाळानो, राम नामे जागा, राम नामे जागा, राम नामे जागा. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो, राम नामे जागा, राम नामे जागा, गोपाळानो राम नामे जागा. सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर बाबांनो, भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर चिंतन हे साधन साध्यापर्यंत नेतं, गंतव्य स्थानाला प्राप्त करून घेतं. आणि एकदा त्या गंतव्य स्थानाला जर आपण भगवान परमात्म्याच्या रूपाशी जर प्राप्त झालो तर महाराज त्याचं वर्णन असं करतात की ते आपलं जे रूप आहे, जे धाम आहे, त्याला आता कोणीही प्रकाशमान न करता असताना दृश्य वस्तूतून आत्मा हाच परमात्मा याची अनुभूती येते. गीताकार सांगते न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वानि निवर्तन्ते तद्धामम. मग काय होईल पुढं? कृत्यकृत्यस्य भारत. या जीवनामध्ये महाराज सांगतात काल उन्हाची कुंजरी सुदल्या लवण सागरी होयची ना माघारी परते जैशी. म्हणून त्या रूपाशी गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात आता तू जरी मला तुझ्या रूपापासून बाजूला करायचं ठरलं तर मी आता माघारी येत. आता उठावे से मन, 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 आता उठावे से मन. तुमचे चरण येत नाही नारायण, येत नाही नारायण. आता उठावे से मन, आता उठावे से मन. ऐका, ते मनच शिल्लक राहत नाही ना महाराज. ते मन काय होतं? ते मन न राहताना ते देव बनल्या जातं. म्हणून तुमचे चरण देखलिया, तुमचे स्वरूप देखलिया,
महाराज सांगतात आता उठावेशे, कारण ते उठण्यासाठी राहिलंच नाही ना, ते एकरूप अशा प्रकारचं झालं आणि त्याच्यापासून या नाम भक्तीतून महाराज सांगतात एक शक्ती निर्माण होते, त्याला म्हणतात इच्छाशक्ती. ऐका, माझा वेळ संपला. त्याला काय म्हणतात? इच्छाशक्ती. मनात येईल तेच होणं. काय नो हे केले एका चिंतिता विठले नाम शक्ती. महाराज सांगतात त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होत असते, इच्छाशक्ती. मनात येईल तेच. ती देवाकडे बी नाही महाराज. ऐका, ती शक्ती देवाकडे नाही. ज्यांनी सृष्टी निर्माण केली का त्याच्याकडे सुद्धा नाही. संत साधू हे श्रेष्ठ का ठरले, हनुमंतराय श्रेष्ठ का ठरले, त्यांच्याकडे इच्छा नावाची शक्ती होती. कोणाकडे? हनुमंतरायकडे इच्छा नावाची शक्ती. मनात येईल ते नव्हतं. ती शक्ती रामाकडे नव्हती, भगवान परमात्म्याकडे कोणाकडेच नव्हती जगात, फक्त ती संताकडे असते. इच्छा नावाची मनात येईल तेच होणं. ऐका, वालीला बाण मारला. आता वालीला बाण मारल्यानंतर त्याचं वाईट वाटलं प्रभूला. तारा रडायला लागली मोठमोठ्याने. त्या रडणाऱ्या तारेचा आवाज ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. प्रभूच्या मनात आलं होतं वालीला बाण मारला, त्यावेळेसही तो प्रसंग झाला. आणि पुढे इकडं इंद्रजिताच्या बाबतीमध्ये सुद्धा सुलोचनाच्या बाबतीतही घडलं, तसंच घडलं. सुलोचना रडायला लागली. पर्यायी ती तसं पाहिलं तर ती लक्ष्मणाचा जावाईच लागत होता, कारण तो शेषाचा अवतार असल्यामुळे. प्रभू रडायला लागले, हातामध्ये पाणी घेतलं आणि सुलोचना म्हणत होती एकच माझ्या अंतःकरणात जित आहे की माझा पती जिवंत व्हावा. म्हणून प्रभूला वाटलं, या सुलोचनेचा रडण्याचा आवाज ऐकला आणि तिला असं वाटलं आपण याला जिवंत करावं. हातात पाणी घेतलं. हनुमंतराय पुढे आले. ते म्हणलं, रामभाऊ पाटील काय चाललंय? ते मला सुलोचनाचं रडणं ऐकून मला वाईट वाटलं की इंद्रजिताला उठाव. ते म्हणलं, मी जगात पाहिलं पण असला पंचाटपणा आमच्या वानरात नाही बा म्हणे, तुमच्या माणसातलंही पंचाटपणा आहे म्हणला. म्हणले ते म्हणले त्या रामायण उघड त्याच्यात इंद्रजित उठायचं लिहिलं का वाल्मिकी ऋषी? ते म्हणला नाही लिहिलं. होय म्हणला, माग उठवता आलं का? हा, चार युक्तीच्या गोष्टी सांगल, युद्ध करणार नाही. युद्ध करावं लागलं का नाही? मनात येईल ते फक्त संतांच्या होतं, देवाकडे ती शक्ती नाही. ऐका, ही शक्ती फक्त संताकडे. घनघोर युद्ध सुरू झालं. लक्ष्मणाला एक शक्ती लागली हृदय कमळावरती, धाराशायी पडला. रामाने पाहिलं, पळत गेला, उचलला आणि मांडीवर घेतला आणि रडत बसला. रडत बसल्यानंतर 18 पद्म वानरांनी पाहिलं लक्ष्मणाला मांडीवरती घेऊन राम रडत बसलेला आहे, या रावणाबरोबर आपला निभाव लागणार नाही. म्हणून 18 पद्म वानर आले. रामा, हा रणांगणावरती लढणारा योद्धा कधी अमर नसतो, त्याला कधी कधी मृत्यू असतो, त्याला टाकून द्या आणि लढायला सुरुवात करा. ते मला माझा लक्ष्मण जर जात असेल तर मला लढण्याची गरज नाही. म्हणलं मग आणलं कशाला? सीतेला कोण सोडील? सीतेची गरज नाही, अयोध्येची गरज नको, माता कौशल्या मला नको. वानरानो, माझा लक्ष्मण चालला रे. रडायला लागलं. बाकीचे 18 पद्म वानर गोळा झाले. मी तुम्हाला असं विचार, रडत असताना रडता रडता एक म्हातार वानर उठलं. ते मला, ए रामा, अरे कवा रडायचं असे? त्याला काही पर्याय काढा. रडत बसण्यात काय? ते कधी मरतंय कधी नाही, कवा वाट बघा त्याची. हा, उठानं म्हणजे लढायला. ते म्हणले आता काय पर्याय काढायचा? रात्री दिवस मावळून गेला. एक म्हातार वानर उठलं. ते म्हणलं, ऐका, अशा प्रसंगी जर आता लक्ष्मणाला तज्ञ जर डॉक्टर असला तर बरोबर लक्ष्मण उठल. तज्ञ डॉक्टर ते दुसरं म्हणला कुठे? ते म्हणला आपल्याच वानरापैकी एक वानर आहे, हृदयरोग तज्ञ, आणि शिवाय अमेरिकेला जाऊन एमडी होऊन आलोय म्हणला ते. अरे मला त्याचं नाव तर सांग ना. ते मला सुसेन वैद्य. सुसेन वैद्य आपल्या वानर कुठे? मग आणा ना. ते म्हणले ते किसकिन दिलाय. अरे रे रे, तो डॉक्टर किसकिन दिला ना, आपण कुठे? लंकेमध्ये युद्ध करत आहोत. माझा इतक्या दूरवरचा कोण डॉक्टर आणणार?
लक्ष्मण राम रडायला लागला, माझा लक्ष्मण वाचत नाही रे सखा, रडायला लागली. ते दुसरं वानर म्हणलं, अरे तू रडायचा तपू झाला, गप ना जरशी, बघू ना प्रयत्न करू. ते मला किष्किंधेचा डॉक्टर कोण आणणार इतक्या दूरवरचा, रात्रीचे 10-11 वाजले आता. ते म्हणला, दुसरं वानर म्हणलं, आपल्याकडे एक अति वेगवान वाहन आहे. म्हणले कोणचं? ते म्हणलं, मारुती कार. हनुमंतराय, ए हनुमंता, डॉक्टरला घेऊन येतो रे बाळा. ते मला राबा ते नाही येणार, ते मला दिली वहिनी जांभळी इथं. अरे अण्णा, ते मला डॉक्टर येणार नाही, आपल्या वानरापैकी एमडी हृदयरोग तज्ञ एमडी आहे, पण ते येणार नाही. त्यांनी एक पण केलेला आहे, एक दिवस का व्हायना परंतु रामाचा सूड उगवल्याशिवाय मी राहणार नाही. ते मला माझं आणि त्याचं वैर कशाचं आहे? ते मला वैर नाही तर कसं आहे, किष्किंधेमध्ये वाली सुग्रीवाचं युद्ध झालं, म्हणला हा. वालीला बाण मारला, म्हणला हा. वाली मेला, म्हणला हा. आणि मला तारा कोणाची पोरगी होती, ह्या सुषेण वैद्याची पोरगी तारा, ही कोणाला दिली ती? वालीला दिली ती. वाली तो हातून मेला. त्यांनी त्याच वेळेस प्रतिज्ञा केली, माझी पोरगी यांनी विधवा केली म्हणून एक दिवस का होईना रामाचा सूड उगील. ते मला जाऊ द्या, हे माझं त्याचं वैर आहे, पण नात्याकून वशिला लावा ना. कारण माणसं तुका म्हणे, जातीन जातीसाठी खाती माती. म्हणला जातीवादार माणसं फुटत येत, असे नाही फुटत. ते म्हणला, मग त्या वानराचा आपल्या 18 पद्म वानर आहेत, मग याच्यात कोणाचं नातं आहे का? म्हणले हनुमंताचं आहे जवळचं नातं. म्हणले हनुमंता, तुझं डॉक्टरचं फार जवळचं नातं आहे. त्या म्हणलं हो, मा चुलता लागतो, तो पालथाच पडून यायचा नाही. ते म्हणले तो चुलता कसा लागतो? ते मला केशरी नंदन, मी केसरी वानराचा मुलगा आहे, मी केसरी वानराचा मुलगा आहे. आणि सुषेण वैद्य केसरी वानर दोघं सख्खे भाऊ. केसरी वानराचा मुलगा हनुमान आणि केसरी वानर आणि सुषेण वैद्य सख्खे भाऊ. हे कोण झाले? मग चुलते पुतणे झाले ना. ते मला ते चुलता का नाही, महा काही पालथा पडन पण यायचा नाही भाऊ. अरे ते मला प्रयत्न कर ना बाबा, तुझा चुलता येते नात्यातून. ते मला आपल्याला घाई नाही जमत बा, प्रयत्न करतो. घ्या मला इकडे पत्ता, सुषेण हॉस्पिटल किष्किंधा नगरी. उड्डाण मारली. प्रभू रामचंद्र भगवान की. गेले रात्रीचे 1:30 वाजला. पेठेने जाता जाता किष्किंधा नगरीमध्ये गेले. सुषेण हॉस्पिटल किष्किंधा नगरी. रात्रीचे 1:30 वाजले. बेल मारली. कोण आहे? रामाचा दास हनुमान आहे. कशाला आला? माझा प्रभू संकटात आहे. आसन म्हणलं. मग अरे त्याला लक्ष्मणाला शक्ती लागली, ते मला लागली आसन. मग डॉक्टर साहेब तुम्हाला यावं लागेल. 2 वाजलेत आणि व्हिजिटला यायला तू काय मला सावडीचा डॉक्टर समजितला काय? जाय म्हणला तिकडं. ते मला डॉक्टर साहेब तुम्ही जर आले नाही तर माझा लक्ष्मण जाईल. लक्ष्मण गेल्यात तर ही राम प्राण टाकेल. रामाने प्राण टाकल्यानंतर 5 प्रधान नळनील जांबुवंत हनुमान प्राण टाकतील. आणि या 5 प्रधानांनी जर प्राण टाकले तर 18 पद्मवानर प्राण टाकून देतील. हा म्हणता बातमी सीतेला समजली तर सीता प्राण टाकील. आणि ही बातमी अयोध्येला जर समजली तर संपूर्ण अयोध्या प्राण टाकील. हाहाकार माजल. डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, तुम्ही चला. ते मला वानारा चल वय दोन किदून. ते मला डॉक्टर साहेब तुम्ही तसे जर नाही आले तर मला हॉस्पिटलसह तुम्हाला नेल्याशिवाय पर्याय नाही. घातला हात गाडीने, उचललं ना हॉस्पिटल. प्रभू रामचंद्र भगवान की. उचललं हॉस्पिटल की आणलं की जिथं राम होता 18 पद्मवानर ढाल दिला. ते दचकलं. ते भूकंप झाला ना. कोण आहे? रामाचा दास हनुमान. यार तुला सांगितलं नाही एकदा, मी येत नाही व्हिजिटला इतक्या रात्रीचा. ते म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही आता किष्किंधेमध्ये नाहीत, तुम्ही आता लंकेमध्ये आहात. तुम्ही जर कदाचित आता हॉस्पिटलच्या बाहेर जर नाही आले तर हॉस्पिटलसह तुम्हाला समुद्रात टाकल्या जाईल. हा, आणि तुमच्या 10व्याचं प्रवचन मधुसूदन बाबाचं होईल. त्यांनी काय केलं, खिडकी उघडली, दरवाजा नाही उघडा.
ती खिडकी उघडी पाहिली, अथांग समुद्राच्या थाय थाय लाटा डोंगरासारख्या. रामाने लक्ष्मणाला घेतले, 18 पद्मवानर डोक्याला हात लावून बसले. ते मला बी काय झोपीत आहे, काय काय ते मला झोपीत फिपीत काही नाही, कवड उघड. ते मला आता जर तुका कवड नाही उघडलं तर तुला समुद्रात ढकलून देईन. ते म्हणे, ए बाबा थांब थांब थांब, मी बाहेर येतो. किसकिंदीतून हॉस्पिटलचं मला यांनी लंकेत आणलंय, आणि आता याला नुसतं काय ढकली न व्हाय ना, काय हे ढकली नाही. ए मला थांब थांब, बाहेर येतो मी. आले, बाहेर आला. ते मला आता हे पेशंट आणि डॉक्टर तुम्ही, आता जर पेशंट नाही उठलं ना तर दोघालाच आगनिंडाक संगच, आणि गंगा पूजनला कीर्तन मधुसूदन बाबाचं. पण ते डोकेबाज होता डॉक्टर. त्याने हातात हात घेतला, नाडी परीक्षा सुरू केली. नाडी परीक्षा सुरू केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, डॉक्टर साहेब माझा लक्ष्मण उठल, ते मला शक्यता कमी आहे. प्रभू रडायला लागले. ते 5 वानर म्हणलं, ए राम यार रोडी तू तरी का धरला गप बसा ना, माझा लक्ष्मण वाचत नाही रे. अरे ते मला थांब ना, तू दम तर धर ना. काय कशामुळे उठणार नाही डॉक्टर साहेब? ते मला याला फार मोठं एक महागड औषध आहे, 40,000 रुपयाला आहे. अरे ते मला 10 कोटीला असून दा, तू लिहून दे ना. देऊन असू दे ना किती. त्यांनी लिहून दिलं. ते मला पण एकाच मेडिकलवर भेटते, ते द्रोणागिरी मेडिकल, उत्तर प्रदेश. आपण कुठे? लंकेत. आणि यांनी पत्ता कोडाला द्याला उत्तर प्रदेशाचा. पाय डोक. ते म्हणला इतक्या दूरवरचं हे का वानर काही औषध आणत नाही, लक्ष्मण काही उठत नाही, आणि मी बी सुटल्याशिवाय तुम्ही औषध नाही आणलं मी का करू? सुटलं म्हणलं. ती असं म्हटल्यानंतर राम रडायला लागला. अरे रे रे, इतक्या दूरवरचं कोण औषध आणणार रे? रडायला सुरुवात केली. माझा लक्ष्मण. ते मला, अरे राम या तू रडू नको बस ना, रात्रीचा टाइम तो नुसतं रडायलाच जाण का दमदार ना जरा. ते मला माझा लक्ष्मण वाचतच नाही. तेवढी ते 5 वानर म्हणलं, ऐका डॉक्टर साहेब चिठ्ठी द्या. ते त्यांनी एकाच मेडिकलवर भेटतं, द्रोणागिरी मेडिकल, उत्तर प्रदेश. आपण आहोत लंकेत, आणि पत्ता कोडालेला उत्तर प्रदेश. इतक्या दूरवरचं काय आणत नाही ते. राम रडणार. ते म्हणला, ए हनुमंता औषध आणतो रे बाळा. देवाला प्रेत पाहतो बाबा, आता देवाला जांभळ्या नको देऊ बाबा, आता ह्या पाय पडतो, हे औषध बघ आणायचं. हातामध्ये त्यांनी चिठ्ठी घेतली, द्रोणागिरी मेडिकल, उत्तर प्रदेश. जा बाबा जा लवकर, रात्रीचे 4 वाजलेत आता. ते मला आपल्याला घाई नाही जमत बा, बघतो प्रयत्न करू. अरे जाय ना बाबा लवकर, 4 वाजले ना. हा ते मला आपल्याला घाई नाही जमत बा, प्रयत्न करतो. हातात चिठ्ठी घेतली आणि निघालं. तर त्या वैद्याला संशय आला. थांबा, ते इकडे ए वानरा इकडे. ते म्हणला हॉस्पिटलचं यांनी मला किसकिंदीतून कोणता लंकेत आणलं, आणि हे लय औषध आणि ना, हे तर औषध आणि नाही, वानर लय औषध आहे. ते मला ए हानिया इकडे. घेतली चिठ्ठी निघाला तोंड वाया करून. इकडे म्हणला, ऐक म्हणला, हे चिठ्ठी आता किती वाजले? 4. हे औषध सूर्योदय होण्याच्या आत आलं तर काम करील, अन्यथा ते काम करणार नाही. आता 4 वाजले, त्याला माहिती हे काही 4 वाजले, सूर्योदय होण्याच्या आत हे काही औषध आणीत, आणि लक्ष्मण काही उठत. कारण ते बुद्धिमान होतं, आणि ते आपल्यावानी काय भाकरीन खळगुट खात होतं का? ते हुशार होतं ना ते वानर, ते डॉक्टर. ते मला इतक्या दूरवरचं हे वानर औषध आणत नाही, सूर्योदय जर झाला तर हे औषध काम करणार. ए बाबा हनुमंता जा, की चिठ्ठी आण. हनुमंत आपल्याला घाई नाही जमत बा, बघतो प्रयत्न करून. हातात चिठ्ठी घेतली, लांब गेले, उड्डाण मारणार. ए हनुमंता इकडे इकडे इकडे. आता कशाला हाक मारली? तुझ्या पाया पडतो बाबा, सूर्योदय होण्याच्या आधी. ते मला घाई नाही जमत बा, आपल्याला पाहतो प्रयत्न करून. परत दूर गेले, उड्डाण मारणार. ए हनुमंता अरे इकडे इकडे इकडे. आता काय झालं? ते मला सूर्योदय होण्याची ईद भावतो, पाय पडतो. ते मला प्रयत्न करतो बा, घाई नाही जमत आपल्याला. गेला पुढं. ए हनुमंता इकडे इकडे. आता कशाला हाक मारली? ते मला
सूर्योदय होण्याच्या आधी बाबा तो पाया पडून सूर्योदय, ते मला सूर्योदय होण्याच्या आत येईल का हे मला सांगता येत नाही, पण मी येईपर्यंत सूर्योदय कसा होतो पाहतो, त्याला बरं उगव म्हणा. ते कोण होत, कोणाला म्हणत होतं, कोण? हनुमंतराय. कोणाला? सूर्याला. ते सूर्यभान म्हणजे तुमच्या सावडीचा होता काय? मराठी वस्तीतला होता. जगाला प्रकाशित मान करणारा सूर्य, ते मला कसा उगवतो पाहतो, मला उगूनच दाखवतो. हनुमंतरायने उड्डाण मारली. प्रभू रामचंद्र भगवान की. रात्रीचे गेले द्रोणागिरी मेडिकल, उत्तर प्रदेश. कोण आहे? रामाचा दास हनुमान आहे. कशाला आला? लक्ष्मणाला शक्ती लागली. मग मी काय करू? औषध दी. ते म्हणला मी 10 वाजल्याशिवाय मेडिकल उघडीत नाही नाही नाही. बाजूला आहे म्हणलं. ते म्हणला दुकानदार, तुम्ही जर मेडिकल नाही उघडलं तर माझा लक्ष्मण जाईल, तुमच्या पाया पडतो, आजच्या दिवस पाठक व्हायना पण उघडा. ते म्हणला ए व्हाय तिकडे. ते म्हणलं व्हाय तिकडे. लात मारली की दरवाजाच फोडा. द्रोणागिरीमध्ये गेली. ते म्हणले औषध दी. ते मला माझा मेडिकल दरवाजा भरून दे. ते मला लाखो कोट्यावधी असे दरवाजे देईल, पण औषध दे तू. ते मला मी औषध देतच नाही. ते मला तू देत नाही होय, मला मी माझ्या हाताने घेतो. मग आता पण बुद्धिमत्ताम वरिष्ठ हनुमंतराय कसे होते? ते म्हणले मला ह्यो काय औषध सांगा ना, मला काय औषधाचं ज्ञान नाही, आणि मी जर लक्ष्मणाला झाला हृदयरोग आणि ते औषध जर डोक्याचंच गेलं तर मग अवघडच आहे ना. इतकं त्रास घेऊन उपयोग बी नाही. ते मला युद्ध चालू आहे, युद्धामध्ये कोणाला काय लागन काय याचा नियम नाही, आणि या 17-12 इतकं या लांब यायला आपल्याला काही परवडणार? ते मला अख्खं मेडिकलच घ्या तिकडं. डॉक्टर तर नेऊन ठेवलाय म्हणला, तर एवढं मेडिकल नेऊन ठेवतो तिथं. हात घातला द्रोणागिरी उचलला. प्रभू रामचंद्र भगवान की. लगेच तिथं नेऊन टाकलं. थळाल दिशे आदळलं. ते म्हणलं डॉक्टर साहेब, हे औषध, हे पेशंट आणि डॉक्टर तुम्ही. आता जर का पेशंट नाही उठलं तर बाबा पेशंट संगच दावान गंगा पूजन संगच आहे. हो 13वा तर घातलाच येतो हा. त्यांनी हातामध्ये हात घेतला, नाडी परीक्षा सुरू केली. रामाने विचारलं डॉक्टर साहेब माझा राम लक्ष्मण उठल? ते म्हणे रामा, साऱ्या जगाने जरी मारायचं ठरलं आणि रामाने जगवायचं ठरलं तर त्याला कोणीच मारू शकत नाही. आणि रामाने जर मारायचं ठरवलं, प्रभू जगाने जरी त्याला जिवंत ठेवायचं ठरवलं तर कोणी त्याला जिवंत ठेवू शकत नाही. रामा तुझ्याच मनात आहे लक्ष्मण उठावा. सामान्य बिचारा डॉक्टर काय करणार? हातात संजीवनी घेतली, हृदय कमळावर पिळल्याबरोबर लक्ष्मण झोपेतून जसा जागा व्हावा तसा जागा बरोबर उठला. तर लगे पाहू द्या माझं धनुष्यबाण. ते मला ए गप्पडा काय काय कुठं केले माझ्या जीवाला माहिती. झोपा शांत झोपा, काला झाल्यावर उठा. याला म्हणतात मनात येईल ते होणं इच्छा शक्ती. ज्ञानदेव म्हणे बोले रे रुगे ओंकारा शब्द प्रणवाचा चालविली जड भिंत हरली चांग याची. मनात येईल ते जड भिंत चालवली पाहिजे. रेड्याच्या मुखी वेद बोलला पाहिजे. म्हणून मारता स्त्रियेचा केलं तो पुरुष उभा. इच्छा शक्ती मनात येईल ती शक्ती होते, आणि अशी स्वयंस्फूर्ती शक्ती झाल्यानंतर देवच संत होतो आणि संतच देव होतो. म्हणून महाराज त्याच्या जीवनामध्ये सुरवाडीकपणे इथे सापडले की नाही. तुका म्हणे भोग गेला निवारीला विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. गोपाल कुमाई. 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 गोपाल कुमाई.
कुमाई रोपर कुमाई राम रोपर कुमाई रोपर कुमाई रोपर कुमार रोपर कुमाई रोपर कुमाई रोपर कुमाई रोपर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठा विषमण येत नाही नार सुरवाडीकपणे येथे सापडले केने तुका म्हणे भोग गेला निवारवणीला एका जनार्दनी भोग हरी कृपे त्याचा नाश झाला प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही तुका म्हणे भोग गेला निवारोनी म्हणून या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर माबावनो आपल्या जीवनाचं संचित भोगावं लागतं क्रियामान करायचं नाही आणि पुढं प्रारब्ध शिल्लक राहत नाही अशा पद्धतीने जीवन जर जगलं तर खऱ्या अर्थाने मानवी जीवन हे मनावरती समाधान आहे हे मन एकदा भगवत स्वरूपाला गेलं तर महाराज सांगतात या जगामध्ये आपल्यावरती किती जरी संसारातले प्रतिकूल वातावरण झाले तर त्या मनात काही बदल होत नाही आणि अनुकूल झाले आणि प्रतिकूल झाले तर त्याला काही बदल होत नाही सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कोळ धन्य जगी तोची एक म्हणून असा परमार्थ मानवी जीवनामध्ये करावा असा परमार्थ फलद्रूप झाला की त्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती झाल्यानंतर त्याचं मन भगवत स्वरूप झाल्यानंतर जगामध्ये त्याला कितीही अशा प्रकारच्या संकट आली तर महाराज सांगतात भगवान परमात्मा काय करतो ते ऋणवाई पण देखून आपली उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परीच्या देहवैकल्याचा वारा धनी लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजेरा स्वेतया ते मागे पुढे उभा राही संभाळीत आली या गाध निवारा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आपण पूर्णाराम देतो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यावरती परमपूजनीय श्री हरिभक्तपरायण गुलाबबाबा भराटे यांचं अनेक वेळेस असणाऱ्या आमचा अनेक वर्षाचा थोडी संबंध आमच्या अर्जुन महाराजामुळे आले आणि त्यांची एक पारमार्थिक वृत्ती त्यांचा संयमी स्वभाव शांत स्वभाव आणि सर्व असणाऱ्या जाती यातीला घरून पारमार्थ करणं हे त्यांच्या जीवनातलं ध्येय आहे आणि या परिसरामध्ये हा पारमार्थ त्यांनी आपला असणाऱ्या या ठिकाणी भक्तीचा मळा फुलवला आणि रात्रंदिवस त्या भक्तीच्या मळ्यामध्ये आपल्याला सर्वांना त्याचा आनंद देतात म्हणून त्यांच्या या निमित्ताने तुमच्या सज्जनांचा दर्शनाचा योग आहे झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी अर्पण जे चांगलं असेल ते घ्या आणि बरं का पी टी मास्तर खराब असेल तर आमच्या पदरात टाका आमच्याकडे गोदावरीला पाणी तिथं नेऊन सोडून दे जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल